आवाज येतोय का चेक करा. स्टार्ट करूया आपण. आपल्याला जे आयोगाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत जे आतापर्यंत आयोगाने आपल्याला विचारलेले आहेत. हां, मी आवाज स्टार्ट केलेला नव्हता. सो ते आपल्याला टार्गेट आहे आपलं की जास्तीत जास्त आपले जेवढे PYQ आहेत मग सगळे त्याचे ऑप्शन सहित आपल्याला 500-600 वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहेत तर ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. सो आज आपलं टार्गेट आहे की 200पेक्षा जास्त तरी आपले झाले पाहिजेत. म्हणजे 2-2 दिवस आपल्याला प्रत्येकाला दिले तर ते व्यवस्थित आपलं क्लिअर होईल. ठीक आहे. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहेत त्याच्यातले सोपे जे आहेत तर ते तुम्ही मी सांगत चालेन तुम्हाला की हे सगळे सोपे आहेत. ठीक आहे. म्हणजे ते आयोगाने भरपूर वेळा विचारलेले आहेत आणि ते तुमचे पाठांतर पण आहेत ऑलरेडी. असे सोपे. पहिलाच शब्द जो आहे बघा, ॲम्बिडॅक्ट्रस जो शब्द आहे पहिला, ॲम्बिडेक्ट्रस. ॲम्बी आणि डेक्स्ट्रस. डेक्ट्रस म्हणजे हात असतो आणि ॲम्बी म्हणजे दोन्ही हातांनी लिहू शकणारा, म्हणून त्याला काय म्हणतात तर ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे दोन्ही हातांनी जो लिहू शकतो, दोन्ही हातांचा वापर करू शकतो त्याला ॲम्बिडेक्स्ट्रस असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हे तुम्ही कसं लक्षात ठेवाल तर एक टेबल आहे मोठा, तर तो काय करतोय, डेस्क आहे तर तो साफ करतोय दोन्ही हातांनी, असं त्याला लक्षात ठेवा किंवा कसंही लक्षात ठेवा. हा शब्द आपला ऑलरेडी पार्ट आहे. सो ॲम्बिडेक्स्ट्रसचा अर्थ आहे की हां, तर तो एक लक्षात ठेवायचा आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे काय तर तुम्हाला तो 3 इडियट्स मधला तो जो त्यांचा प्रोफेसर होता तो त्याला दोन्ही हातांनी लिहिता यायचं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो तो जो आहे तर तो एक लक्षात ठेवायचा. ॲम्बिडेक्स्ट्रस त्याचा अर्थ आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय तर जो दोन्ही हातांचा वापर करू शकतो कुठलंही काम करण्यासाठी. सो ॲम्बिडेक्स्ट्रस 3 इडियट तुम्ही लक्षात ठेवू शकता. 3 इडियट मूवी जो आहे तो. त्यानंतर पुढचा आहे पॉली आणि दुसरा आहे गॅमी. गॅमी म्हणजे काय आहेत तर गॅमी म्हणजे पॉलीगॅमीचा अर्थ काय तर गॅमी म्हणजे काय की वाईफ्स. वाईफ्स असा त्याचा अर्थ आहे. गॅमस. गॅमी हा शब्द जो आहे, गॅमी हा शब्द फिमेल शब्द आहे एवढं लक्षात ठेवा. आणि पॉली म्हणजे भरपूर, तर ज्याच्या भरपूर बायका आहेत त्याला काय म्हणायचं पॉलीगॅमी. त्याला काय म्हणायचं पॉलीगॅमी. म्हणजे ज्याच्या एकपेक्षा जास्त वाईफ्स असतील किंवा एकपेक्षा जास्त ज्यांच्या कस्टममध्ये एकपेक्षा जास्त विवाह केले जातात त्याला म्हणायचं पॉलीगॅमी. काय म्हणायचं त्याला, गॅमी म्हणजे स्त्रिया आहेत, मल्टिपल वाईफ, आणि पॉली म्हणजे भरपूर. पॉलिनोमियल म्हणतो ना आपण, म्हणजे भरपूर बाजू असलेला. सो पॉलिनोमियल. सो पॉली म्हणजे भरपूर आणि गॅमी म्हणजे वाईफ. तो झाला पॉलीगॅमी. दुसरा आहे मिझो आणि पुढचा शब्द आहे गॅमी. आता मिझो हा जो शब्द आहे तर हा मिझो शब्द काय दाखवतो आपल्याला तर मिझो शब्द जो आहे हा हेट दाखवण्यासाठी मिझो हा शब्द भरपूर ठिकाणी वापरला जातो. आणि गॅमी म्हणजे काय तर आत्ता बघितले आपण, मॅरेज असेल किंवा बायका असतील. सो जो मिझोगॅमी म्हणजे काय की जो हेट्रेड ऑफ मॅरेज आहे, म्हणजे ज्याला लग्न आवडत नाही, तर त्याला काय म्हणायचं मिझोगॅमी म्हणायचं. हा कोण होता, हा होता पॉलीगॅमी. पॉलीगॅमी म्हणजे काय तर जो की त्याच्या भरपूर बायका आहेत. ठीक आहे. किंवा भरपूर नवरे आहेत असं पण आपण म्हणू शकतो, किंवा भरपूर लग्न केलेली आहेत असं म्हणू शकता. ते एक लक्षात ठेवा. गॅमी म्हणजे लग्न असं लक्षात ठेवा. गॅमी म्हणजे लग्न आणि मिझो म्हणजे आवडत नाही त्याला. आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ स्टक होतोय, एकच मिनिट हां, एक मिनिट माझ्या फोनवर चेक करते. व्हिडिओ हे होतोय का बघा. आणखीन कोणाला प्रॉब्लेम होतोय, होतोय एकच मिनिट होत असेल तर बघा एक मिनिट. सो गॅमी म्हणजे काय मॅरेजेस आहेत आणि पॉली म्हणजे भरपूर आणि मिझो म्हणजे मिस म्हणजे त्याला आवडत नाही. अंडरस्टँड आणि मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय असते रे की अंडरस्टँडिंग होणं म्हणजे तो तुम्हाला समजून घेतोय आणि मिसअंडरस्टँड करतोय म्हणजे तो समजून नाही घेत आहे तुम्हाला, बरोबर. सो मिस म्हणजे काय ती नकारात्मक गोष्ट आहे एवढं लक्षात ठेवा. आणि हेट्रेड आणि गॅमी म्हणजे काय हे मॅरेज. सो ज्याला मॅरेज आवडत नाही तो कोण आहे मिझोगॅमी, ज्याला विवाहाबद्दल तिरस्कार आहे तो. पुढचा आहे ॲसेटिझम. ॲसेटिझम म्हणजे काय तर तो आहे ॲसेटिक किंवा ॲसेटिझम दोन्ही शब्द आहे. ॲसेटिझम म्हटलं तर मग तो नाऊन बनतो, ISM लागलेला आहे त्याला. आणि ॲसेटिक म्हटलं तर तो काय बनतो, ॲसेटिक काय बनतो तुमचा सांगा पटकन. प्रोनाऊन बनतो तुमचा, ॲडजेक्टिव्ह बनतो, काय बनतं पटकन सांगा. सो ॲसेटिक म्हटलं तर तो तुमचा हे काय म्हणतो त्याला आपण विशेषण बनतो, म्हणजेच ॲडजेक्टिव्ह बनतो. आणि इझम त्याला लावला तर इझम लावल्यानंतर कोणत्याही शब्दाला नाऊन बनत असतो, हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या. सो हा
जो आहे हा ॲसेटिकला म्हणायचं, जो की वैराग्य वृत्तीचा आहे. ॲसेटिक म्हणजे काय, तर तो वैराग्य वृत्तीचा आहे. ॲसेटिक 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 म्हणजे वैराग्य वृत्ती. ॲसेटिक वैराग्य वृत्ती. ॲसेटिझम हा शब्द म्हटला तर तो नाऊन असतो आणि नुसता ॲसेटिक म्हटलं ॲसेटिक की तो काय बनतो, ॲडजेक्टिव्ह बनतो. पुढचा आहे अँड्रॉइडनेस. अँड्रॉइडनेस म्हणजे काय, तर आता इथे नेस लागलेला आहे. नेस म्हणजे पुन्हा नाऊन आला तुमचा. सो अँड्रॉइडनेसचा अर्थ असतो, अँड्रॉइडनेस म्हणजे स्किल, म्हणजे क्लेवरनेस. म्हणजे कोण असतो तो, क्लेवरनेस आहे, भरपूर असतो, त्याच्यामध्ये कौशल्य असणं. तर तुम्हाला अँड्रॉइड अँड अँड्रोकल्स आणि अँड्रॉइड काहीतरी एक स्टोरी आहे, ती माहिती असेल तर तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा अँड्रोकल, तर तो अँड्रॉइडनेस, तर तो काय आहे, फार चतुर आहे. तो चतुर असतो आणि अँड्रोकल नावाची ती काहीतरी स्टोरी आहे चौथीला वगैरे. आणि तो काय करतो, त्याच्या चातुर्याने, त्याच्या कौशल्याने, त्याचा जो एक वाघ असतो, तो वाघ की सिंह असतो, त्याला त्याचा मित्र बनवून घेतो तो. सो तो अँड्रॉइडनेस म्हणजे काय आहे की तो हुशार आहे फारच, तो फार त्याच्यामध्ये कौशल्य भरपूर आहेत, तो चतुर आहे. आणि ॲसेटिक, ॲसेटिक म्हणजे कोण आहे, वैराग्य वृत्तीचा आहे. ॲसेटिक म्हणजे वैराग्य वृत्ती. पुढचा आहे फ्लॅबरगॅस्टेड. फ्लॅबरगॅस्टेड म्हणजे काय, तर चकित होणं. फ्लॅबर गॅस्टेड, फ्लॅबर गॅस्टेड तुम्ही इथं असं लक्षात ठेवू शकता. फ्लॅबरवरनं फुगा, म्हणजे अचानक फुगे येऊन तुमच्यासमोर आदळले तर तुम्ही काय होणार, चकित होणार, आश्चर्य वाटणार तुम्हाला. सो फ्लॅबर, फुगे गॅस्टेड म्हणजे एकदम गेस्टने भरपूर फुगे आणले असं लक्षात ठेवा. मग ते तुमच्या लक्षात राहील, चकित होणे किंवा आश्चर्य वाटणे, चकित होणे किंवा आश्चर्य वाटणे. पुढचं आहे एलेगी. एलेगी म्हणजे आहे तुमचं फनरल सॉन्ग. फनरल सॉन्ग म्हणजेच काय, फ्युनरल सॉन्ग ज्याला म्हणतो आपण, शोकगीत आहे. ही सगळी गीतच आहेत. सो एलेगी जी आहे तर ही एलेगी, एलेगी जी आहे, एलेगी असं पण लक्षात ठेवू शकतो आपण, ए ले गई जिंदगी असं पण लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे ते फ्युनरल सॉन्ग आहे, लक्षात राहील. ए ले गई, ए ले गई असं पाठ करा. मग ए ले गई म्हणजे काय की तो गेलाय कोणतरी माणूस, म्हणून आपण शोकगीत गात आहोत. सो तो आहे शोकगीत. त्यानंतर आहे स्वॅन सॉन्ग. तर स्वॅन सॉन्ग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्वॅन सॉन्ग तर तो आहे एखाद्याची अखेरची कलाकृती. ठीक आहे, तो मग स्वॅनला घेऊन चाललेला आहे, त्याची अखेरची कलाकृती आहे. स्वॅन चाललेला आहे पाण्यामधून असं लक्षात ठेवा, किंवा असं डोळ्यासमोर आणा की स्वॅन चाललेला आहे पाण्यातून. शेवटचं काहीतरी त्याचं कृती किंवा कलाकृती, एखाद्याचा अभिनय हा शेवटचा झाला आणि मग तिथं संपला, पूर्णविराम. फायनल परफॉर्मन्स और फायनल पर्सन्स करिअर्स फायनल्स परफॉर्मन्स असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो स्वॅन जो आहे हा चाललेला आहे. ए ले गई तुमच्या लक्षात राहील आता. ए ले गई म्हणजे फ्युनरल आहे, शोकगीत आहे. त्यानंतर पुढचं आहे मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्टला म्हटलं जातं एक बुक किंवा हस्तलिखित. मनुस्मृती आहे पुस्तक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे मनुस्मृती काय पुस्तक आहे ना. हा कोणीतरी लिहिलं असेल ना सुरुवातीला हस्तलिखित, त्यामुळे मनुस्क्रिप्ट असं लक्षात ठेवा, मनुस्मृती लक्षात ठेवा त्याच्यावरनं, म्हणजे तुमच्या ते बरोबर लक्षात राहील की मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय आहे, तर हस्तलिखित आहे, ते काहीतरी पुस्तक आहे बास. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीच आठवण्याची गरज नाही, आयोग आपल्याला ऑप्शन देणार आहे. त्यानंतर पुढचा आहे बलाड. बलाड, सो बलाड म्हणजे काय असतो, बलाड म्हणजे असतो पोवाडा. बलाड म्हणजे काय असतो, पोवाडा असतो. अ सॉन्ग टेलिंग अ पॉप्युलर स्टोरी ऑर अ रोमॅन्टिक ऑर सेंटिमेंटल सॉन्ग, ज्याला आपण पोवाडा असं म्हणतो. सो पोवाडा तुम्ही बलाडवरून लक्षात ठेवू शकता. बोंबलून बोंबलून पोवाडा गाणे असं पण लक्षात ठेवू शकता. बलाड म्हणजे भल्याड आवाजात तो गाणं गात आहे, तो पोवाडा गात आहे असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा आहे ऑड. ऑड म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीच्या सन्मानार्थ रचलेली कविता. काय म्हणूया तिला, व्यक्तीच्या सन्मानार्थ रचलेली कविता. म्हणजे कुणासाठी तरी आपण एक रचलेली आहे कविता, तर तिला कविता आहे ती, पण ती काय आहे, ती ऑडी आहे. ऑडी, ऑडी गाडी. ऑडी गाडी माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला. ऑडी गाडी, ऑडी गाडीवरून लक्षात ठेवा की ती कोणाला तरी डेडिकेट केलेली कविता आहे. मोठे मोठे लोक जे एकमेकांना ऑडी विडी गिफ्ट देत असतात, मग ते ऑडी गिफ्ट देतात म्हणजे काय, त्याच्यासमोर एक कार्ड पण देतात, त्या कार्डवरती एक छोटीशी कविता पण त्या माणसासाठी लिहिलेली असते असं लक्षात ठेवा. सो ऑडी म्हणजे त्यांनी एक कविता लिहिलेली चिठ्ठी आणि त्या गाडीसोबत, ऑडीसोबत दिलेली आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. हां, पुढचं आहे ॲक्रोस्टिक. ॲक्रोस्टिक म्हणजे काय, तर ॲक्रोस्टिक
ॲक्रेलिक मध्ये तुम्हाला ते कलर असतात, ॲक्रेलिक कलर्स आपण म्हणतो ना. तर त्याच पद्धतीने आपण अक्षरांच्या जुळणीमधून एक अर्थपूर्ण शब्द जर तयार केला तर त्याला म्हटलं जातं ॲक्रोस्टिक. स्टिक म्हणजे लाईन आणि लाईनच्या याच्यात माध्यमातून आपण काय करतो की अक्षरांच्या जुळणीतून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, लिखाणातील पहिल्या अक्षरांच्या जुळणीमधून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, त्याला असं म्हटलेलं आहे. अ नंबर ऑफ लाईन्स ऑफ रायटिंग सच अ पोएम सर्टन लेटर्स ऑफ विच फॉर्म अ वर्ड ऑर प्रोवर्ब. लिखाणातील कवितेतील पहिल्या अक्षरांच्या जुळणीतून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, त्याला ॲक्रोस्टिक असं म्हटलेलं आहे. इथं आपण लक्षात कसं ठेवणार बघा, स्टिक म्हणजे काट्या आहेत, तर ह्या काट्या जोडून आपण काय केलेलं आहे, एक अर्थपूर्ण शब्द तयार केलेला आहे. काय तयार केलेला आहे, अर्थपूर्ण एक आपण शब्द तयार केलेला आहे. ठीक आहे, असं लक्षात राहील तुमच्या सगळ्यांच्या. हां, आणखीन एक काय लक्षात ठेवू शकता तुम्ही, तो एक खेळ असतो बघा, स्टिक जोडायचे आणि काहीतरी लेटर बनवायचं किंवा काहीतरी असं घर बनवायचं वगैरे. तर इथं आपल्याला घर नाही बनवायचं, इथं आपल्याला शब्द बनवायचे. कळलं? पुढचं ॲक्रेलिक म्हणजे काय आहे, तर ॲक्रेलिक म्हणजे एक ॲक्रेलिक ॲसिड पासून तयार झालेलं, ॲक्रेलिक कलर्स आहेत ना, तर ते ॲक्रेलिक कलर्स म्हणजे ॲसिड पासून तयार झालेले ते कलर्सच आहेत. ॲक्रेलिक ॲसिड पासून तयार झालेलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. पुढचा आहे ॲक्रोनिम म्हणजे काय म्हणतो आपण, जे की शब्दांच्या आद्याक्षरांनी बनणारे उच्चार करता येण्यासारखं नाव. आपण म्हणतो ना तुमचं ॲक्रोनिम काय आहे, ॲक्रोनिम म्हणजे काय असतं, एखाद्याचं स्टार्टिंग इनिशियल लेटर्स असतात. म्हणजे की आता हे जसं आहे आपलं एम के मेंटरशिप असं म्हटलं तर MK काय आहे, त्याचा ॲक्रोनिम आहे ना छोटं, तर त्याला म्हणायचं ॲक्रोनिम. हे काय होतं, ॲक्रेलिक कलर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आणि पुढचं आहे ॲक्रोनिम म्हणजे काय आहे, आद्याक्षरांनी बनलेलं नाव की ज्याच्यावरून आपल्याला कळेल. पुढचं आहे ॲक्रोबॅट. तर ॲक्रो आणि बॅट, तर तो बॅट घेऊन कुठे चढलाय माहिती आहे का, तो बॅट घेऊन तो असा दोरीवर चढलेला आहे. म्हणजे काय करतोय रे तो, बॅट घेऊन दोरीवर चढलाय आणि तो काय करतोय, कसरत करतोय. रोप डान्सर, असा दोरीवरती चढलेला आहे तो, आणि तो त्या रोपवरती चढून काय करत आहे, तर तो डान्स करत आहे, त्याला म्हणायचं ॲक्रोबॅट. ॲक्रोबॅट 11 बॅटी घेऊन तो दोरीवरती डान्स करत आहे, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. 11 बॅटी घेऊन तो दोरीवरती रोपवरती डान्स करत आहे, ॲक्रोबॅट. ओके, पुढचं आहेत सोपे शब्द आहेत पुढचे 5-6. फॅक्ट्रीसाईड आहे. फॅक्ट्रीसाईड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हां, फॅक्ट्रीसाईड म्हणजे काय आहे रे, मृत्यू किंवा हत्या. सुसाईड म्हणजे काय, स्वतःची हत्या. तसा हा फॅक्ट्रीसाईड आहे. फॅक्ट्रीसाईड म्हणजे काय की स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला मारणं, ह्याला काय म्हणायचं, फॅक्ट्रीसाईड. फॅक्ट्री म्हणजे काय, तुमच्या फॅमिलीमधल्याच कोणाचा तरी मृत्यू म्हणजे कोणाला तरी मारणं, ह्याला म्हणायचं फॅक्ट्रीसाईड. ह्याला तुम्ही काही म्हणू शकता. बंधू हत्या इथं म्हटलेलं आहे, तर बंधू हत्या पण त्याला आपण म्हणू शकतो. ती बहीण हत्या पण असू शकते, बहिणीला पण मारू शकतात, भावाला पण मारू शकतात. पुढचं आहे न्यूमेस्मॅटिक्स म्हणजे काय रे, तर न्यूमरिक्सला आपण काय म्हणतो, नंबर्सला स्टडी हे काय म्हणतो, कॉइन्स म्हणतो आपण, कॉइन. सो न्यूमेस्मॅटिक्स म्हणजे काय असतं की कॉइन्स गोळा करणे. म्हणजे नंबर्स किंवा कॉइन्स जे आहेत तर ते मॅटवरती लावलेत असं लक्षात ठेवा. सगळे मॅटवरती गोळा करून ठेवलेले आहेत, त्यामुळे त्याला म्हणायचं न्यूमेस्मॅटिक्स. पुढचं आहे वर्बॅटिम. वर आणि बॅटिम. वर्बॅटिम म्हणजे काय रे, वर्ब्स म्हणजे वर्ड्स असतात जे की समान उच्चार असणारे शब्द किंवा मूळ शब्द किंवा समान शब्दांचा वापर करणे, युजिंग सेम वर्ड्स. वर्बॅटिम म्हणजे काय, युजिंग सेम वर्ड्स. तर एखादा व्यक्ती जर सारखे सेम शब्द वापरत असेल तर त्याला आपण वर्बॅटिम असं सुद्धा म्हणतो. पुढचा आहे इनविन्सिबल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शब्द आहे इनविन्सिबल म्हणजे काय, अजिंक्य म्हणजेच काय आहे तो की ज्याच्यावर आपण जिंकू शकत नाही, तर त्याला म्हणायचं अजिंक्य. ओके, तर कॉइन्सचा स्टडी करणे किंवा कॉइन्सचं कलेक्शन करणे म्हणजे काय होता, न्यूमेस्मॅटिक होता. त्यानंतर वर्बॅटिम म्हणजे काय होता की सेम शब्द बोलणारा, तो वर्बॅटिम होता. फॅक्ट्रीसाईड माहिती आहे तुम्हाला, बंधू हत्या आहे. ॲक्रोबॅट, तो बॅट घेऊन त्या 11 बॅट घेऊन त्या दोरीवरती काय करतोय, तो कसरत दाखवत आहे. रोप डान्सर आहे तो. ॲक्रोनिम म्हणजे एखाद्याचे आद्याक्षर. त्यानंतर ॲक्रेलिक कलरच आहे तो. ॲक्रोस्टिक घेऊन ॲक्रो काय करायचे आहेत, आपल्याला असे अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत.
त्यानंतर ओडे, ओडे म्हणजे तुमच्या लक्षात राहील सगळ्यांच्या, काय केलं त्याने, ऑडी दिली आणि सोबत ती एक कविता दिली. त्यानंतर बलाड, बलाड म्हणजे काय आहे, पोवाडा आहे. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित आहे. स्वॅन सॉन्ग म्हणजे काय, एखाद्याची शेवटची कलाकृती आहे. एलेगी म्हणजे शोकगीत आहे. फ्लॅबर गॅस्टेड, फुगे, काय झाले, गेस्टने आणले फुगे भरपूर, तुम्हाला काय झालं, आश्चर्यचकित झालात तुम्ही. त्यानंतर अँड्रॉइड आणि नेस, अँड्रॉकल्सची एक स्टोरी होती आणि तो फार चतुर होता. त्याने त्या स्वतःच्या कौशल्याने, चतुरीने त्या एका मोठ्या वाघाला स्वतःचा मित्र बनवून घेतलेलं होतं. त्यानंतर ॲसेटिक, ॲसेटिक, ॲसेटिकला काय म्हणणार तुम्ही, ॲसेटिकला वैराग्य किंवा संन्याशी प्रवृत्ती. मिझो म्हणजे हेट आहे आणि गॅमी म्हणजे लग्न आहे. सो लग्नाचा हेट करणारा. पॉली म्हणजे भरपूर आहे आणि गॅमी म्हणजे लग्न आहे. त्याच्यानंतर आहे ॲम्बी डेक्स्ट्रस, ॲम्बी डेक्स्ट्रस. ओके, एवढे कळाले सगळ्यांना शब्द. इनविन्सिबल म्हणजे ज्याच्यावरती आपण विन होऊ शकत नाही असा इनविन्सिबल. ओके, पुढचं फ्लॅम्बॉयंट. फ्लॅम्बॉयंट म्हणजे काय रे, तर तो शोवी पर्सन आहे, म्हणजे जास्त दिखाऊ करणारा, दिखाऊपणा करणारा. कोण आहे तो, दिखाऊ व्यक्ती, म्हणजे अति दिखाऊपणा करतो तो. काय दाखवतो त्याच्याकडे, काय आहे त्याच्याकडे, काय आहे त्याच्याकडे, तो बॉय आहे. कसा बॉय आहे तो, की जो, इंग्रजीमध्येच अर्थ लिहून देऊ, ठीक आहे, पण तुम्ही अर्थ तर समजतोय ना तुम्हाला. काय आहे तो, फ्लॅम्बॉयंट आहे. फ्लॅम्बॉयंट आहे म्हणजे तो एक बॉय आहे, पण तो स्वतःची काय करतो, जास्त तो स्वतःचा दिखाऊपणा करतोय, त्याला म्हणायचं फ्लॅम्बॉयंट. फ्लॅम्बॉयंट, फ्लॅम्बॉयंट म्हणजे शोवी पर्सन आहे तो. ठीक आहे, शोवी पर्सन. इंग्रजीत पाहिजे तर इंग्रजीत लिहूया, चला. शोवी पर्सन आहे, याची मी नंतर तुम्हाला PDF देईन. त्यानंतर पुढचं आहे कल्पेबल. कल्प्रिट, कल्प्रिट आणि कल्पेबल हे दोन्ही पण लक्षात ठेवा. कल्पेबल म्हणजे काय आहे, तर त्याने काहीतरी गुन्हा केलेला आहे. कल्पेबल म्हणजे कोण आहे तो, तो गिल्टी आहे, गिल्टी. किंवा ब्लेमेबल पण त्याला म्हणू शकतो, ज्याच्यावर आपण ब्लेम केलेला आहे. किंवा तो माणूस कोण आहे, तो माणूस गिल्टी आहे, गिल्टी आहे, दोषी आहे, आणि त्याला काय म्हणायचं, कल्पेबल म्हणायचं. ओके, कल्पेबल म्हणायचं आहे. कल्पेबल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दोषी व्यक्ती किंवा गुन्हेगार, त्याला आपण कल्पेबल असं म्हणतो. पुढचं आहे हेरेसी. हेरेसी, हेरेसी म्हणजे तुम्हाला मी सांगते, हेरेसी कसं लक्षात ठेवणार, तुम्हाला हायरार्की माहिती असते. हायरार्की, हायरार्की म्हणजे काय असते, की तुमची जी वंशावळ असते ना, वंशावळ, कळालं ना, वंशावळ, तिला काय म्हणतो, हायरार्की म्हणतो. तर हेरेसी म्हणजे काय, की तुमची जी रूढी, तुमच्या ज्या परंपरा ज्या आलेल्या आहेत, तर यांच्या विरुद्ध तुमचं मत असणं. कळतंय, हेरे आणि सी. हेरे म्हणजे काय, तुमची जी हायरार्की आहे किंवा ज्या काही रूढी परंपरा आहेत किंवा जे काही तुमचे रिलिजियस बिलीफ आहेत, तर त्यांच्या तुम्ही अगेन्स्ट असणं. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, हायरार्की जी आहे किंवा काय म्हणतो त्याला आपण, हेरिडेटरी काहीतरी येतं आपल्याकडे, पण आपण त्याच्या विरुद्ध आहोत. हेरिडेटरी म्हणजे काय, अनुवंशिक आहे, तर त्याच्या आपण रिलिजियस जे काही आपले बिलीफ्स आहेत, त्याच्या रिलिजियस बिलीफच्या अगेन्स्ट जर तुम्ही असाल, तर त्याला म्हणायचं हेरेसी. हेरेसी असं लक्षात ठेवा, हेरेसी. आणि हेरे म्हटलं की हेरिडेटरी आठवा किंवा हायरार्की आठवा किंवा रूढी परंपरा तुमच्या ज्या काही सगळ्या आहेत प्रस्थापित, त्या आठवा, मागच्या जुन्या. आणि सी म्हणजे काय आहे, की त्याच्या अगेन्स्ट आहे तो, असं लक्षात ठेवायचं आहे. हेरेसी म्हणजे काय आहे तो, तर तो रूढी परंपरांच्या अगेन्स्ट आहे. पुढचा आहे हेरेटिक. आता बघा, सेम हेरेचा अर्थ आहे इथे, काय अर्थ आहे त्याचा, रूढी परंपरा. आणि टिक असं म्हटलं, जर हेरेटिक म्हटलं तर तो त्याच्या काय आहे रे, अगेन्स्ट आहे. म्हणजे कशाच्या अगेन्स्ट आहे तो, तर तो बंडखोर आहे. कोण आहे तो, बंडखोर आहे किंवा तो पाखंडी आहे. या सगळ्या रूढी परंपरांच्या तो काय चाललाय, विरुद्ध चाललेला आहे. वन हू प्रॅक्टिसेस हेरेसी. हे बघा, हेरेसी आणि हेरेटिक दोघांचा अर्थ बघा. हेरेसी म्हणजे काय, की रूढी परंपरांच्या विरुद्ध आपलं मत असणं आणि त्या मतानुसार वागणारा जो आहे त्याला म्हणायचं हेरेटिक. कळतंय, म्हणजे हेरेटिकच्या आतमध्ये हेरेसी हा गुण आहे. म्हणजे हेरेसी म्हणजे रूढी परंपरांच्या अगेन्स्ट जाणं, आणि हेरेटिक म्हणजे तो तसा वागतोय, तो तसा काय करत आहे, वागत आहे, तसा वागणारा जो माणूस आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, हेरेटिक असं म्हटलेलं आहे. वरती टिकवाला एक अजून एक शब्द होता, कोणता होता, ॲसेटिक. ॲसेटिक कोण होता, तो जो वैराग्य वृत्तीवाला माणूस होता, तो
ॲसिटिक होता. ओके, इथपर्यंत कळालं. पुढचा शब्द घ्या, ॲमॅच्युअर. ए मॅच्युअर. ए मॅच्युअर आहे, त्यामुळे त्याला कळतं की बाबा आपण हाऊस आपली जे काही हाऊस आहे, मौज मजा जी आहे ती आपण केली पाहिजे. आपल्याला जे काही आवडत्या गोष्टी असतील, आपली हाऊस जी असेल, तर ती हाऊस म्हणून एखादी क्रिया करणं त्याला म्हणायचं अमॅच्युअर. आणि मॅच्युअर झालेला माणूस जो आहे तोच स्वतःचा हौशी असू शकतो. तोच हौशी असू शकतो ना, तोच त्याला जे काही एखादी हॉबी असेल त्याची, तर त्याचा तो आनंद घेऊ शकतो किंवा आनंद घेऊन ती क्रिया तो करू शकतो. फक्त हाऊस म्हणून एखादी गोष्ट करणे, तर तो कोण करू शकतो? जो मॅच्युअर आहे, अमॅच्युअर माणूस आहे तोच करू शकतो. कळालं? कळालं का? हा. त्याच्यानंतर पुढचा आहे वेटरन. वेटरन म्हणजे कोण रे? तर वेटरन म्हणजे कोण की जो खूप एक्सपिरियन्स आहे. वेटरन म्हणजे खूप कोण आहे तो? एक्सपिरियन्स पर्सन. आपण त्याला असं म्हणू शकतो, एक्सपिरियन्स्ड पर्सन. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला अनुभव आहे, तर त्याला वेटरन असं म्हटलं जातं. खूप जास्त त्याला एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे एखाद्या गोष्टीचा, त्याला आपण वेटरन आर्टिस्ट असं म्हणतात बघा. इंग्रजीमध्ये किंवा बोलताना वगैरे असं म्हटलं जातं, ही इज अ वेटरन ॲक्ट्रेस, ही इज अ वेटरन ॲक्टर असं म्हटलं जातं, जर तुम्ही ऐकलं असेल तर. तो वेटरन म्हणजे कोण आहे? तो भरपूर त्याला एक्सपर्ट आहे, तो भरपूर एक्सपिरियन्स आहे, त्याला एक बुजुर्ग माणूस आहे. ठीक आहे. पुढचा आहे पॅनॅशिया. पॅनॅशिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि जवळजवळ 1000 वेळा आलेला शब्द त्याला म्हणू शकतो पॅनॅशिया. काय आहे पॅनॅशिया? रामबाण उपाय. रामबाण उपाय. रामबाण उपाय. ओके, रामबाण उपाय म्हणजे कुठल्याही याच्यावर काही जर तोडगा निघाला किंवा इलाज झाला, सर्व समस्यांवरती जो तोडगा असतो त्याला म्हटलं जातं पॅनॅशिया. पॅनॅशिया म्हणजे काय आहे? तर रामबाण उपाय आहे. हा तुमचा पाठच असला पाहिजे शब्द. आणि जो सगळ्यात आधी जो अजून एक घेतला होता बघा, फ्लॅबरगॅस्टेड. तर फ्लॅबरगॅस्टेड म्हणजे काय होता? फुगे आले तुमच्या समोर, एकदम गेस्टनी फुगे आणले असं काहीतरी लक्षात ठेवा, आश्चर्यचकित होणे. त्यानंतर अजून सगळ्यात पहिला जो बघितला होता कुठला होता? ॲम्बिडेक्ट्रस म्हणजे कुठला? दोन्ही हातांनी जो काम करू शकतो तो. त्याच्यानंतर स्वॅन सॉन्ग असेल, ए लेगई असेल. त्यानंतर अजून कुठला अजून बघितला होता रे आपण शब्द? मॅन्युस्क्रिप्ट असेल. त्यानंतर बलाड असेल, मिझोगॅमी असेल, त्यानंतर पॉलिगॅमी असेल. तर हे शब्द असेच तोंडपाडच असले पाहिजेत, म्हणजे ते एकदम सोपे शब्द आहेत, एकदम सोपे. त्यानंतर न्यूमिस्मॅटिक्स असेल, वर्बॅटिम असेल, इनविन्सिबल असेल, फॅट्रीसाईड आहे, मॅट्रीसाईड आहे. अजून काय आहे रे? अजून आहेत त्याच्यामध्ये, पॅट्रीसाईड आहे. तर हे सगळे शब्द तुमचे पाठच असायला पाहिजेत. ओके, चला पुढचा घ्या. वेटरन झाला, पॅनॅशिया झाला. पुढचा आहे ऑस्ट्रासाइज. ऑस्ट्रासाइज म्हणजे काय? तर त्याला साईजच्या बाहेर करणं. साईज आहे ही, तर ही साईज म्हणजे ती साईज नाही ना, कारण ही साईज इथं एस नाही आहे, बरोबर. तर ह्या साईजच्या त्याला बाहेर करणं म्हणजे काय करणं? त्याला वाळीत टाकणे किंवा टू स्टॉप ॲक्सेप्टिंग समवन ॲज अ मेंबर ऑफ द ग्रुप. त्याला ग्रुपमध्ये ठेवायचं नाही, तर त्याला साईजच्या बाहेर काढून टाकायचं. ऑस्ट्रा म्हणजे बाहेर काढायचं, कशाच्या? साईजच्या बाहेर. तर साईजच्या बाहेर म्हणजे काय? की त्याला वाळीत टाकायचं आहे. एखाद्याला काय करायचं आहे? वाळीत टाकायचं आहे. साईजच्या त्याला बाहेर करून टाकायचं. ऑस्ट्रा बाहेर करून टाकायचं त्याला, किंवा त्याला ॲक्सेप्ट करायचं नाही. पुढचा आहे तुमचा वर्बॅटिम. वर्बॅटिम म्हणजे काय? समानार्थी शब्द, तेच शब्द पुन्हा पुन्हा वापरणे. पुढचा आहे वर्बोज. वर्बोज म्हणजे काय? खूप बोलणारा, खूप बोलणारा, खूप बोलणारा, भरपूर सारे शब्द वापरणारा, तो आहे वर्बोज. त्याला काय म्हटलं जातं? वर्डी. वर्डी, वर्बोज म्हणजे शब्द आहेत ते खूप सारे शब्द बोलणारा असं लक्षात ठेवा. नंतर वर्बल. वर्बल म्हणजे काय? वर्बल म्हणजे तोंडी. वर्बल म्हणजे काय? वर्बल म्हणजे काय आहे? तोंडी आहे. ओके, इथपर्यंत कळाले शब्द हे? चला पुढे घ्या. आता काही छान छान वेगवेगळे शब्द आहेत, ते घेऊया आपण. त्याच्या आधी सोपे सोपे घेऊया. ॲस्ट्रॉनॉमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय आहे? आता जे सोपे आहेत त्याच्यावर आपण जास्त वेळ नाही घालवायचा. तर तो आहे ॲस्ट्रॉनॉमी. त्यानंतर ॲमेझॉन. ॲमेझॉन आपण इतकं दिवस रात्र ॲमेझॉनवर काही काही सर्च करतो, पण ॲमेझॉनचा अर्थ आपल्याला माहीत नाही. ॲमेझॉन आहे अ मस्क्युलाइन वुमन. अ मस्क्युलाइन वुमन आहे एक, आणि ती जी कंपनी आहे ॲमेझॉन असं लक्षात ठेवा. मग आता ॲमेझॉन लक्षात राहील तुमच्या. ॲमेझॉन म्हणजे ॲक्च्युली ते नदीवरून त्यांनी नाव ठेवलेलं आहे, पण त्या ॲमेझॉनच्या जंगलात ती एक मस्क्युलाइन वुमन आहे, जी की त्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये राहते असं लक्षात ठेवा. मग तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर कार्निवोरस शब्द आहे, सगळ्यांना माहिती आहे, मांसाहारी. आणि
पिसी वोरस तुम्हाला सगळ्यांना, पिसी म्हणजे काय, पायसेस म्हणजे मासे, मासे खाणारा, वोरस म्हणजे खाणारा. ओके, सो 4 शब्द कळाले तुम्हाला. कुठले कुठले? ॲमेझॉन म्हणजे काय, ती ॲमेझॉनच्या जंगलात एक बाई आहे, माहिती आहे ना, मस्कुलाइन वुमन, ती आहे. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, खगोलशास्त्र, ॲस्ट्रॉनॉमी, आपले ताऱ्यांचा अभ्यास करणं. त्यानंतर कार्निवोरस तुम्हाला माहिती आहे, हर्बीवोरस तुम्हाला माहिती आहे, ओमनिवोरस माहिती आहे आणि पिसीवोरस माहिती आहे. हे 4ही शब्द माहिती आहेत, ते सोप्यांवर आपण वेळ नाही घालवायचा. त्यानंतर अथिस्ट एक आहे आणि दुसरा आहे थिस्ट. थिस्ट आणि अथिस्ट दोन्ही शब्द तुम्हाला माहिती आहेत. अथिस्ट म्हणजे काय आहे, आहे म्हणजे काय, न विश्वास ठेवणारा, म्हणजे देवावरती विश्वास न ठेवणारा. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, सो डज नॉट बिलीव्ह इन गॉड, तो कोण आहे, अथिस्ट आहे. आणि थिस्ट म्हणजे काय, देवावरती विश्वास ठेवणारा, हा कोण आहे, बिलीव्ह इन गॉड, बिलीव्ज इन गॉड. आणि गॉडला अजून एक शब्द काय, डेटी, डेटी पण म्हणू शकतो, किंवा डिस्ट असं पण म्हणू शकतो, किंवा डेटी पण म्हणू शकतो देवाला. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हां, आस्तिक आणि नास्तिक. ओके, त्यानंतर एक शब्द आहे पेगन. पेगन, पेगन, तर पेगन त्याचा कुठलाही काही नाही, धर्म नाही. तुम्ही पेगनवर ना पैगंबर लक्षात ठेवू शकता, फक्त आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी पाहिजे, बाकी आपल्या इथं कुठलाही धर्माचा हे नाहीये इथे, एवढं लक्षात ठेवायचं. तर पेगनवर ना असं लक्षात ठेवा, पैगंबर लक्षात ठेवू शकतो, म्हणजे कुठलाही धर्म न मानणारा, मानणारा, पैगंबर, कुठलाही धर्म न मानणारा. हा, ओके, एवढे सगळे लक्षात राहिले तुमच्या. आता 4 जे कठीण शब्द आहेत थोडेसे ते घेऊया. इथपर्यंत कळालं सगळ्यांना, मग आपण नंतर परत रिव्हिजन करूच त्याची. एक शब्द आहे अफिशियोनाडो, अफिशियानाडो, अफिशियानाडो असा शब्द आहे. फॉर्चरी एक शब्द आहे. त्यानंतर एक शब्द आहे अफ्रंट, अफ्रंट एक शब्द आहे. आणि दुसरा आहे आफ्टरमॅथ. आफ्टरमॅथ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शब्द. आफ्टरमॅथ म्हणजे काय, कुठली तरी गोष्ट झाल्यानंतरचा, म्हणजे परिणाम. आफ्टर मॅथ, आफ्टर मॅथ, मॅथ केल्यानंतरचा परिणाम, म्हणजे या शब्दाचाच अर्थ आहे तुमचा कॉन्सिक्वेन्सेस, रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्सेसची स्पेलिंग लक्षातच ठेवून द्या सगळ्यांनी. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजेच काय आहेत, एखाद्या गोष्टीचा इफेक्ट आहे किंवा एखाद्या गोष्टीचा परिणाम, म्हणजे आफ्टर मॅथ. आफ्टर मॅथ, मॅथचा आता काय परिणाम होईल, आफ्टर मॅथ. आफ्टर मॅथ काय परिणाम होतो आपला पेपरमध्ये, आपण एक तर प्री पास होतो, नाही तर प्री फेल होतो, बरोबर. आफ्टर मॅथ, बघा ना, मॅथ आहे हे आणि हा आफ्टर आहे. ॲक्च्युली मॅथच्या पुढे आपला मॅथ्स असतो, एस असतो, पण इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सो आफ्टर मॅथ 2 परिणाम होतात, एक तर आपण प्री पास होतो किंवा प्री फेल होतो. पुढचा आहे फ्रंट, अफ फ्रंट. ओके, म्हणजे अप फ्रंटला जाऊन त्याला काय करणं, विरोध करणं किंवा त्याचा इन्सल्ट करणं. अप फ्रंट म्हणजे त्याच्या फ्रंटला जाऊन त्याचा विरोध करायचा आहे. शब्द तोडा म्हणजे तुम्हाला कळेल. अफ आणि फ्रंट म्हणजे काय, त्याचा इन्सल्ट करायचा किंवा त्याचा काय करायचा, ऑफेन्स करायचा, त्याला विरोध करायचा. ओके, पुढचा आहे फॉर्चरी. फॉर्चरी म्हणजे काय आहे, तर फॉर अन इवन स्ट्रॉंगर रिझन दॅन वन दॅट हॅज ऑलरेडी बीन ॲक्सेप्टेड. आधीच्यापेक्षा जास्त सक्षम पुरावा देणं, आधीच्यापेक्षा जास्त सक्षम पुरावा देणं, त्याचा अर्थ आहे अफॉर्चरी. अफॉर्चरी म्हणजे काय की आता तो शब्द मला आता कसा सांगू समजत नाही, पण अफॉर्चरी असं म्हटलं जातं बघा. तर ते फक्त असं लक्षात ठेवा तुम्ही की आधीपेक्षा स्ट्रॉंग पुरावा द्यायचा आहे तुम्हाला. ओके, और इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा टू गिव्ह अनदर बिग प्रूफ किंवा अनदर स्ट्रॉंग प्रूफ. अनदर स्ट्रॉंग प्रूफ असं लक्षात ठेवा. अनदर स्ट्रॉंग प्रूफ देणं, आधीपेक्षा पण जास्त स्ट्रॉंग प्रूफ देणं. पुढचा आधीचा शब्द काय होता, त्याच्या आधीचा एफिशियानाडो. अफिशियानाडो म्हणजे काय की तो अफिशियानाडो म्हणजे असं लक्षात ठेवा की तो एकदम एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ भक्त आहे. म्हणजे तो कुठला तरी डिवोटी आहे. डिवोटी म्हणजे फार एकनिष्ठ भक्त जो असतो की नाही, तो अफिशियानाडो असतो.
अफिशनाडो म्हणजे काय की तो इतका अफेक्टेड असतो त्या गोष्टीने की बास, तो नाडो म्हणजे तो पाठी हटतच नाही, म्हणजे तो फार अफेक्शनेटली एकदम तो देवाच्या जवळ गेलाय. कळलं? अफेक्शनेटली तो काय केलेला आहे, देवाच्या एकदम जवळ गेलेला आहे. इथपर्यंत कळालं का? आता बघा, पुन्हा बघा. इफेक्ट म्हणजे काय, सॉरी, इफेक्टचा शब्द कुठला होता, आफ्टर मॅथ. मॅथच्या नंतर तुमचा काय परिणाम होईल, म्हणजे तुमचा परिणाम आहे अप फ्रंट. फ्रंटला जायचं म्हणजे त्याच्या तोंडावर जाऊन त्याचा विरोध करायचा आहे. अ फॉर्शरी म्हणजे आधी जो पुरावा दिला त्याच्यापेक्षा पण जास्त स्ट्रॉंग पुरावा द्यायचा. अफिशिया नाडो. अफिशिया नाडो म्हणजे काय, तो देवाला घट्ट मिठी मारून बसलेला आहे असा अफिशिया नाडो, म्हणजे देवटी आहे, तो डेवटी आहे, एकदम एकनिष्ठ भक्त आहे तो. त्यानंतर पेगन. पेगनवरनं पैगंबर आपण लक्षात ठेवलेलं होतं, म्हणजे काय, कुठलाही पैगंबर तर कुठलाही धर्म न मानणारा पैगंबर, कुठलाही धर्म तो मानत नाही, तो कट्टर असतो. कट्टर कोण? कट्टर अफिशिया नाडो. हा, कट्टर असतो, एकनिष्ठ भक्त. डिस्ट म्हणजे कोण? देव आहे. थिस्ट म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा. अथिस्ट म्हणजे देवावर न विश्वास ठेवणारा. ॲमेझॉन ती बाई होती, मस्कुलाईन बाई होती. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी तुम्हाला माहिती आहे. वर्बल म्हणजे तोंडी सांगणं. वर्बोज म्हणजे भरपूर बोलणे शब्द. आणि साईजमधून त्याला बाहेर करून टाकायचं, वाळीत टाकायचं त्याला. पॅनाशिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे रामबाण उपाय आहे. वेटरन म्हणजे माहिती आहे तुम्हाला एक्सपिरियन्स कोणतरी माणूस आहे. इथपर्यंत कळालं? पुढचे शब्द घ्या. पुढचा शब्द आहे एकदम सोपे शब्द आहेत. अनार्की. अनार्की म्हणजे काय रे? एकदम अनागोंदी, अराजकता माजणे. केओस म्हणजे काय? अनार्की. सगळ्यांना शब्द पाठ आहे. पुढचा आहे प्लुटोक्रेसी. प्लुटोक्रेसी म्हणजे काय? ज्यांच्याकडे भरपूर, प्लुटो म्हणजे भरपूर पैसा आहे, प्लुटो म्हणजे पैसा, असं लक्षात ठेवा. प्लुटो म्हणजे पैसा. आणि जे श्रीमंत लोकांकडून चालवणं जाणारं जे गव्हर्नमेंट आहे, प्लुटो म्हणजे पैसा, लक्षात ठेवा. आणि क्रेसी म्हणजे काय? क्रेसी म्हणजे सरकार चालवणं, डेमोक्रेसी, माहिती आहे ना. अनार्की, त्यानंतर अरिस्टोक्रेसी, त्यानंतर मोनार्की आणि अनार्की दोघं अपोजिट आहेत. त्यानंतर दुसरा आहे तुमचा मोनार्की. मोना म्हणजे कोण आहे? मोना म्हणजे राजा आहे, तो राजा मोना आहे. सो मोनार्की म्हणजे काय? राजेशाही आहे तुमची, राजसत्ता पण त्याला म्हणू शकतो आपण. हा, प्लुटो म्हणजे पैसा असणाऱ्या लोकांकडनं शासन चालवणं. मोनार्की म्हणजे राजेशाही आहे, मोना आहे राजा. आणि अरिस्टोक्रॅसी म्हणजे काय आहे तर अरिस्टोक्रेसी जे वरती असणारी लोक जी आहेत, खानदानी लोकांचं सरकार, समाजामधले जे उच्चस्तरीय लोक आहेत, नोबेल पीपल, गव्हर्नमेंट बाय नोबेल पीपल, ते कोण आहेत? अरिस्टोक्रेसी आहे. ओके. पुढचा आहे शब्द स्टॉईक. स्टॉईक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्टॉईक म्हणजे कोण असतो रे? तो स्पेलिंग चुकली स्टॉईकची. हा, स्टॉईक म्हणजे कोण असतो तर ज्याला काहीच फरक नाही पडत, जो एकदम कॉन्स्टंट असतो, जो एकदम स्टेबल असतो, ज्याला दुःख सुख त्याला काहीच नसतं, तो कोण असतो? तो असतो स्टॉईक. तो एकदम स्थायिक असतो. स्टॉईक म्हणजे एकदम स्थायिक असतो, त्याला काही फरक पडत नाही, सुख येऊ दे, दुःख येऊ दे, सॉरो असू दे, हॅपीनेस असू दे, काही एकदम स्टेबल असतो तो. स्टॉईक म्हणजे स्टेबल. ओके. पुढचा आहे ब्लास्फेमी. ब्लास्फेमी म्हणजे काय तर ब्ला बोलणे, देवाबद्दल काहीही बोलणे. डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज अबाउट गॉड और हॉली थिंग्स और रिलीजन. म्हणजे डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज अबाउट काय? अबाउट गॉड किंवा अबाउट रिलीजन पण असू शकतं, बरोबर आहे. अबाउट होली थिंग्स असू शकतं, म्हणजे ज्या पवित्र गोष्टी आहेत त्यांना काहीतरी त्यांच्याबद्दल ब्लास्फेमी करणं, म्हणजे ब्ला काहीही बोलत सुटणं. फेमी म्हणजे बोलणं, तोंडाला फेस येईपर्यंत बोलत राहणं, काहीही बोलायचं वाटेल ते देवाला, त्याला म्हणायचं ब्लास्फेमी. पुढचा आहे स्पिन्स्टर. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला शब्द आहे. स्पिन्स्टर म्हणजे ती सिस्टर आहे, ते तिने अजून लग्न केलेलं नाही, तर ती अविवाहित आहे. कळालं? अविवाहित स्त्री, तिला म्हणायचं स्पिन्स्टर. त्यानंतर आहे मर्सिनरी. मर्सिनरी म्हणजे कोण रे? फक्त त्याला मनी पाहिजे. मर्सिनरी म्हणजे कोण? ओनली इज इक्वल्स टू ओनली मनी,
फक्त त्याला मनीच मनी पाहिजे असा तो मर्सिनरी. कळलं? त्याला मर्सी म्हणजे दया करणे माहिती तुम्हाला, पण हा मर्सी आणि तो मर्सी वेगळा आहे, कायम डोक्यात असू दे. मर्सिनरी म्हणजे फक्त ह्याला मर्सिडीज पाहिजेत, फक्त ह्याला पैसा पाहिजे. म्हणजे हा कोण आहे? केवळ पैशाच्या लोभाने काम करणारा व्यक्ती, तो आहे मर्सिनरी. म्हणजे त्याला मनीच मनी पाहिजे, मनीच मनी. पुढचा आहे, एवढे शब्द कळाले तुम्हाला? हां. पुढचा आहे पॉलिअँड्री. पॉलिअँड्री तुम्हाला माहिती आहे, पॉली म्हणजे भरपूर, आणि अँड्रोसियम आणि गायनोसियम तुम्ही सगळ्यांनी ऐकले असतील. अँड्रोसियम म्हणजे तो फ्लावरमधला, हिबिस्कसच्या फ्लावरमध्ये जो एक पुरुष असतो, पुरुष म्हणजे मेल पार्ट असतो, त्याला अँड्रोसियम असं म्हटलं जातं. आणि ती जी पाकळी असते ना, ही अशी फुलांची, ह्याच्यात असे ते उभे जे असतात ना, असे 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 असे, हे असतात अँड्रोसियम. आणि यात अशी छोटी एक असते ती, ही अशी स्टिग्मा स्टाईल ओरी, ती असते गायनोसियम. आणि हा असतो इथे अँड्रोसियम. ही गायनोसियम जी असते, गायनॅक म्हणजे स्त्रिया आणि अँड्रोसियम म्हणजे पुरुष. तर हे पॉलिअँड्री म्हणजे भरपूर सारे काय आहे, तिला नवरे असणारी, असं तिला म्हणायचं पॉलिअँड्री. बहुपत्नीत्व, हां, म्हणजे भरपूर तिला हजबंड असणे, अशी ती पॉलिअँड्री. त्यानंतर पॅनाशिया आपण बघितलेला सगळ्यांनी, रामबाण उपाय आहे. त्यानंतर आहे पॅसिफिस्ट. तर पॅसिफिस्ट वरनं पॅसिफिक समुद्र तुम्ही लक्षात ठेवू शकता. पॅसिफिक समुद्र की तो शांतता नाहीये त्याच्यामध्ये. ऍक्च्युली पॅसिफिक समुद्र जो आहे तो शांत आहे का? आहे म्हणा शांत, आपल्याला काय जातं म्हणायला. सो अतिशय शांत आहे तो, अतिशय त्याला आपण असं पण म्हणू शकतो, वन हू बिलीव्ज इन द पीस, शांत. पॅसिफिक किंवा पॅसिफिस्ट म्हणजे शांतता प्रिय, शांती काय असतो तो, शांतिदूत. शांतिदूत पण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर महत्वाचा आहे पेडॅन्टिक. पेड अँटिक म्हणजे तो अँटिक पेड करतो, म्हणजे तो जास्त पे करतो. म्हणजे कोण आहे तो? पेइंग टू मच. पेड अँटिक. तुम्हाला अँटिक वस्तू माहिती आहे? अँटिक, त्या अँटिक वस्तू ज्या असतात त्यांची ॲक्च्युली किंमत असते का? तेवढी नसते, पण तरी पण त्यासाठी लोक बोली लावतात आणि लोक 1000ची वस्तू असली तर 1 लाखाला घेतात, का तर ती अँटिक असते. आणि म्हणून ही पॅडी अँटिक म्हणजे काय की ती पेड करतो अँटिक वस्तूला, भरपूर हवे तेवढे पैसे. सो पेइंग टू मच मनी, पेइंग टू मच, सॉरी पेडिंग काय आहे रे ते, पेइंग टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स. ओके, असा आहे तो जो पेइंग, थांबा एकच मिनिट, पेइंग म्हणजे मला ते पैसे वाटले. सो पेइंग टू मच अटेन्शन, पेइंग टू झाला ना, हा टू पाहिजे, टू मच अटेन्शन. मग ह्याला आपण असं लक्षात ठेवू शकतो, पॅडी अँटिक म्हणजे जो तसंच लक्षात ठेवा तुम्ही, पेइंग सो मच अटेन्शन टू अँटिक वस्तू. त्याच्या अँटिक गोष्टी असतात, तर त्या अँटिक गोष्टीवर तो अतिशय बारीक 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 सगळ्या गोष्टी आपण त्याच्या बघत राहणे, त्याच्या बारीक बारीक छोट्या छोट्या स्मॉल डिटेल्स बघत राहणे. कळलं? त्याला काय म्हणायचं? पॅडी अँटिक. अँटिकला तो नुसताच बघतोय त्यातल्या छोट्या छोट्या डिटेल्स बघतोय, त्याला म्हणायचं पॅडी अँटिक. पॅडी अँटिक, पॅडॅन्टिक आहे ते. पेडॅन्टिक किंवा पॅडिअँटिक कसंही तुम्ही फक्त लक्षात ठेवा बास. पुढचा आहे ई सेंट्रिक, म्हणजे जो स्व कसा असतो तो, ई सेंट्रिक म्हणजे विलक्षण. ई सेंट्रिक म्हणजे काय आहे की सगळ्यांचं आकर्षण तिथेच आहे, त्यामुळे तो विलक्षण आहे. कसा आहे तो? विलक्षण आहे किंवा वेगळा आहे किंवा स्ट्रेंज आहे असं पण म्हणू शकता तुम्ही. स्ट्रेंज, विलक्षण किंवा स्ट्रेंज किंवा ऑड आहे, ऑड. किंवा आणखीन एक त्याला शब्द आहे व्हिमसिकल. व्हिमसिकल म्हणजे काय तर एकदम हे आहे तो, काय म्हणूया त्याला, एकदम विक्षिप्त आहे तो. एकदम विक्षिप्त आहे आणि त्यामुळे तो काय करतोय बोलूया सांगा त्याला. व्हिमसिकलला काय लक्षात ठेवू शकता रे? व्हिमसिकल, कारण ऑड तर लक्षात राहील, स्ट्रेंज तर लक्षात राहील, समानार्थी शब्द आले तर आपल्याला लक्षात राहील. ई सेंट्रिक म्हणजे काय, तो इतका विचित्र आहे की सगळ्यांचं लक्ष तिथंच आहे, इतका तो विक्षिप्तपणे वागतोय की सगळ्यांचं लक्ष, सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालाय तो. फक्त हे सगळं आपण लक्षात ठेवण्यासाठी आहे. ओके, सो व्हिमसिकल म्हणजे असं म्हणूया आपण त्याला, मला आता तो शब्द नाही नीट आठवे, तर ते मला डोक्यात येतंय माझ्या, की तो नुसताच
व्हिसल व्हिसल वाजवते, पण नाही, व्हिसल शब्द वेगळा आहे, त्यामुळे तो लक्षात राहणार नाही आपल्या. एवढं इथं लक्षात ठेवा. चला, इसेंट्रिक म्हणजे तो काय, की सगळ्यांनी इतकं तो विचित्र वागतोय, इतका तो विक्षिप्त वागतोय की सगळे त्याच्याकडेच बघतात. हां, एवढंच लक्षात ठेवा इसेंट्रिक वरना. पुढचा आहे तुमचा इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट तुम्हाला माहिती आहे, जो अंतर्मुख असतो, जो काही बाबा लोकांशी जास्त बोलत नाही, तो असतो इंट्रोवर्ट. आपण सगळे एक्स्ट्रोवर्ट, इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट असे. त्यानंतर पुढचा आहे सायनिकल, जो की सगळ्याच सायकलची निंदा करतो, असं लक्षात ठेवा. ही सायकल तशी, ती सायकल ही अशी, ही सायकल तशी, ती सायकल तशी. तो आहे सायनिकल. म्हणजे सगळ्या सायकलला तो काय करतो, तो सगळ्याच सायकलची निंदा करतो. ही सायकल अशी, ती सायकल तशी. सो सायनिकल. सो सगळ्यांमधनं तो साय काढत असतो. या सगळ्यातनं साय काढणे असं पण लक्षात ठेवू शकता. सगळ्यातनं साय काढणे म्हणजे सगळ्यांची निंदा करणे, सगळ्यांची निंदा करणे. आणि निंदा करण्याला आपण अजून काय म्हणतो, की वन हू थिंक्स दॅट एव्हरी बॉय इन द वर्ल्ड इज सेल्फिश. त्याला सगळेच्या सगळे सेल्फिश वाटतात, कारण म्हणूनच तो साय काढून घेतोय ना सगळ्या ह्याच्यामधून. सो सायनिकल म्हणजे काय आहे, तो निंदा आहे, निंदा करणारा आहे, सगळ्यांची उपेक्षा करणारा आहे. त्यानंतर मुडी. मुडी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लहरी आहे. तर लहरीला आणखीन एक शब्द आहे फिकल, हा एक लक्षात ठेवा. फिकलला पिकल पण लक्षात ठेवू शकता. पिकल म्हणजे लोणचं, आपण रोज नाही खात, आपण लहर आली, मूड आला तर आपण लोणचं खातो. सो फिकल म्हणजे फिकल, पिकल, तर तो आहे लोणचं. लोणचं म्हणजे लहरी, मुडी. इथपर्यंत कळालं. पुढचे शब्द सोपे आहेत, 10-15 शब्द एकदम सोपे आहेत. बघा, पहिला शब्द आहे फिलॅन्थ्रॉपिस्ट. फिलॅन्थ्रॉपिस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे काय, सगळ्या लोकांचं कल्याण करणारा. लवर ऑफ मॅनकाइंड आहे फिलॅन्थ्रॉपिस्ट, माहिती आहे सगळ्यांना. पुढचा अथिस्ट आहे, जो देवाला मानत नाही, तो आपण मगाशीच बघितला. त्यानंतर पेसिमिस्ट आणि ऑप्टिमिस्ट, हे तुम्हाला दोन्ही पण माहिती आहेत. ऑप्टिमिस्ट कोण असतो, जो आशावादी असतो, आणि पेसिमिस्ट कोण असतो, जो निराशावादी असतो, तो ज्याला काहीच चांगलं दिसत नाही. त्यानंतर फॅटलिस्ट, फेट म्हणजे काय, आपलं नशीब, जो नशिबाला जास्त मानतो, फेटमध्ये ज्याचं बिलीव असतो जास्तीत जास्त फेटमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, नशिबावर विश्वास ठेवणारा फॅटलिस्ट आहे तो. त्यानंतर पेरेनियल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पेरेनियल म्हणजे खूप वर्ष जगणारा पेरेनियल. परमनंट म्हणजे कायम. त्यानंतर ॲन्युअल, येस, फिलॅन्थ्रॉपिस्ट रतन टाटा आपण त्यांना म्हणू शकतो. येस, परमनंट म्हणजे कायमचा आहे. ॲन्युअल म्हणजे काय आहे, दरवर्षीचा आहे. बायनियल म्हणजे काय, 2 वर्षातनं एकदा येणारा आहे. कंटिन्युअस म्हणजे कॉन्स्टंट येणारा आहे, नॉन स्टॉप, ऑन गोईंग. ओके, सो इथपर्यंत कळाले तुम्हाला. पुढचा आहे इललेजिबल. लेजिबल म्हणजे काय, की तो आपल्याला वाचताच येत नाही. लेजिबल म्हणजे वाचता येणं. सो वाचता न येणारा, वाचता न येणारं म्हणजे अक्षर इतकं घाणेरडं आहे की वाचता येत नाहीये. इललेजिबल, त्याने लेजी सारखं लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते वाचता येत नाहीये. ऍक्च्युली हे वाचता येणं आणि जे दुसरं एक आहे बघा, दुसरा एक शब्द आहे, तर तो आणि हा थोडासा सेम टू सेम आहे, त्यामुळे हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे अनइंटेलिजिबल. इंटेलिजिबल म्हणजे काय, तो की आपल्याला काही कळतच नाहीये, नॉट टू अंडरस्टँड आहे. तो कोण आहे, नॉट टू अंडरस्टँड, ह्याला म्हणायचं अनइंटेलिजिबल. म्हणजे इंटेलिजंट नाही आहे तो, त्याला काही समजतच नाही, नॉट टू अंडरस्टँड. इनकॉम्प्रेहेन्सिबल म्हणजे काय, की त्याला समजतच नाहीये. ओके, त्याला काय म्हणायचं त्याला अनइंटेलिजिबल. अनइंटेलिजिबल हा कोण होता, ह्याने लेजी सारखं लिहिलंय, हा लेझी माणूस आहे, ह्याने लेझी लिहिलंय, त्यामुळे आपल्याला वाचता येत नाहीये. आणि दुसरा आहे तुमचा अनइंटेलिजिबल, इंटेलिजंट म्हणतो ना, ते आहे ते ऍक्च्युली, फक्त त्याला वेगळा शब्द, त्याचा रूट वर्ड आहे इंटेलिजंट. नंतर नॉट टू अंडरस्टँड म्हणजे तो आपल्याला समजत नाहीये ते. ठीक आहे. इनविन्सिबल मगाशी बघितला. आणि इनकरेजिबल म्हणजे काय, त्याला करेक्ट नाही करता येते. आता एवढ्या चुका झाल्या की आता सुधारू शकत नाही, ह्याला म्हणायचं इनकरेजिबल, करेक्ट करणे. ओके, सो इथपर्यंत कळालं तुम्हाला सगळ्यांना. इथपर्यंत कळालं. बघा परत, इनकरेजिबल म्हणजे तो आता करेक्ट नाही करू शकत आहे, त्याला आपण सुधारू शकत नाहीये. अनइंटेलिजिबल काय, कळतच नाहीये त्याला, तो इंटेलिजंटच नाहीये.
नॉट टू अंडरस्टँड. इललेजिबल त्याने लेझी सारखं लिहिलंय त्यामुळे त्याला वाचता येत नाहीये. बघा हा, हे दिसतात शब्द वेगळे, त्यांचे अर्थ आहेत वेगळे, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. पेरेनियल म्हणजे खूप वर्ष येणारा. फॅटॅलिस्ट म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणारा. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी आहे तुमचा. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे मॅन लवर आहे. त्यानंतर फिकल, फिकल म्हणजे पिकल, मुडी आहे तो, लहरी आहे. सायनिकल सगळ्यांमधनं साय काढणारा आहे तो, निंदा करणारा माणूस आहे. ओके. त्यानंतर बघा स्टॉईक, मगाशीच बघितला होता. स्टॉईक म्हणजे कोण आहे, ज्याला काहीच स्टॉईक आहे तो म्हणजे काय आहे, स्टॉईक म्हणजे तो काहीच त्याला वाटत नाही कोणाचंच काहीच, बरोबर. स्टॉईकला आपण मगाशी स्थायिक पण म्हणालो होतो, स्थायिक आहे तो, त्याला कशाचा फरक पडत नाही. त्यानंतर पुढचा आहे, पुढचा शब्द आहे मगाशीच झालेला सायनिकल आहे. परत सायनिकल म्हणजे सगळ्यांना साय काढणारा. वन हु इज डिसइन्क्लाइन टू बिलीव्ह इन गुडनेस, तो कोणाच्याच गुडनेसमध्ये बिलीव्ह करत नाही, तो आहे तो. त्यानंतर पेसिमिस्ट आहे, जो की वन साइड, त्याला नेहमीच डार्क साइडच त्याला नेहमी दिसत असते, निराशावादी असतो तो. आणि एक शब्द याच्यामध्ये नवीन आहे, तो आहे सेप्टिक. सेप्टिक म्हणजे काय, वन हु इज ऑलवेज डाऊटिंग, हु इज ऑलवेज डाऊट, तो नेहमी डाऊट घेत असतो. तुम्हाला तर सांगते बघा हा कसा लक्षात ठेवायचा. सेप्टिक म्हणजे काय रे, तुम्हाला सेप्टिक माहिती आहे, एखादी गोष्ट खराब होणे, त्याच्यामध्ये सेप्टिक होऊ शकतो, म्हणजे ते पस होऊ शकतं असं म्हणतो ना आपण. तर तो कोणाला थोडं लागलं तरी म्हणतं अरे ह्याच्यात काहीतरी होऊ शकतं, ह्याच्यामध्ये पाय पण, पायाला काही होऊ शकतं असं, म्हणजे पाय कापावा लागू शकतो किंवा असं काही. सेप्टिक म्हणजे तो नेहमी डाऊट घेतोय, काही लागलं डाऊट घ्यायचा, काही लागलं डाऊट घ्यायचा, असा तो कोण आहे, सेप्टिक आहे. कळालं इथपर्यंत सगळ्यांना. पुढचा आहे रेजिसाइड. रेजिसाइड म्हणजे कोण आहे, तो राजा आहे. रेजी म्हणजे राजा आणि साइड म्हणजे त्याला मारणं, म्हणजेच राजाला मारणं, राजाचा वध करणं, म्हणजे राजवध करणं. किलिंग ऑफ किंग और क्वीन, कोणाला पण मारू शकतो, किंगला पण आणि क्वीनला पण. ओके. पुढचा आहे पॉप्युलिस्ट. पॉप्युलिस्ट म्हणजे कोण, पॉप्युलर, अ पर्सन हु सपोर्ट्स पॉप्युलर सेंटिमेंट्स अँड फिअर्स, जो की पॉप्युलर जी लोक आहे, प्रतिनिधी. पॉप्युलिस्ट म्हणजे प्रतिनिधी आहे तो, बस. पुढचा आहे स्नूप. स्नूप, स्नूपिंग म्हणजे तुम्हाला स्नूपिंग, नाक खुपसणे. स्नूपिंग म्हणजे काय रे, नाक खुपसणे, कशात ना कशात तरी लोकांच्या ह्याच्यामध्ये आपल्या गोष्टी जरी नसल्या तरी पण त्यात आपण नाक खुपसणे किंवा लुडबुड करणे एखाद्याच्या ह्याच्यामध्ये, त्याला म्हणायचं स्नूपिंग. काय म्हणायचं त्याला, स्नूपिंग. पटपट सांगा, चला पटपट सांगा. पुढचा आहे स्पाय. स्पाय म्हणजे गुप्तचर असतो. तुम्हाला एक पिक्चर माहिती आहे का, ह्याचा सनी देओलचा आणि प्रीती झिंटाचा, त्याच्यामध्ये एक असा आहे, काय आहे बरं, लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय. त्याचं काय ते पिक्चरचं नाव नाही मला, वरचं आठवत नाही मला, त्याचं खालचं हेडिंग आठवते, लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय. एक मिनिट ह्याच्यावर सर्च करून बघते, दिसतं का मला ते, म्हणजे लक्षात राहील तुमच्या. स्पाय, लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय असं ते आहे खालचं, आणि त्याच्यामध्ये सनी देओल आहे आणि प्रीती झिंटा आहे. लव्ह स्टोरी नाही, लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय, द हिरो, हां द हिरो, द हिरो, द हिरो लव्ह स्टोरी ऑफ द स्पाय, असं त्याचं हे आहे, द हिरो, द लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय. तो स्पाय असतो म्हणजे तो गुप्तचर असतो. आणि स्नूपिंग करणं म्हणजे काय, बिनकामाचं नाक खुपसणं. स्नूप, 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 नूप म्हणजे नाक, नाक घालणं त्याच्यामध्ये, स्नूपिंग करणं. ओके. इथपर्यंत शब्द कळाले तुम्हाला सगळ्यांना. पुढचं बघा, फिलॅन्थ्रॉपिस्ट, अ लवर ऑफ मॅनकाइंड, सोपा होता. स्टॉईक आलाय परत, तुम्हाला माहिती आहे. इनफॅलिबल. इनफॅलिबल, इनफॅलिबल म्हणजे काय माहिती आहे, फॅली म्हणजे फॉल्स आहे, तो कधीच फॉल्स नाही आहे, तो कधीच चूक करतच नाही, एकदम अचूक आहे. ते मग असे म्हणाले ना तुम्हाला, भरपूर सारे शब्द आहेत आणि ते नीट अर्थ असतात, वाटतात वेगळे आणि असतात वेगळे, तर हे सगळे शब्द आहेत ते. ओके. सो इनफॅलिबल म्हणजे काय, तो फॉल्स कधीच नसतो, त्यामुळे तो अचूक असतो, तो कायम अचूक असतो, तो कधीच चूक करत नाही. इनकॅपेबल ऑफ एरर्स, त्याच्यामध्ये एरर्सच येणार नाही, असं आहे इनफॅलिबल. ओके. इललेजिबल. इललेजिबल म्हणजे कोण रे, तो मगाचा जो लेजी सारखं त्याने लिहिलं होतं त्याला आपल्याला ते वाचता येत नव्हतं. त्यानंतर आहे इलिटरेट. इलिटरेट, लिटरेट म्हणजे काय, साक्षरता, आणि इलिटरेट म्हणजे त्याला अजिबात त्याला काहीच वाचता लिहिता येत नाही, त्याला म्हणायचं ई ली ट रे ट. इलिटरेट म्हणजे काय, अशिक्षित, म्हणजे अ पर्सन हु डझंट नो हाऊ टू रीड अँड राईट,
त्याला काय म्हणायचं? इलिटरेट. आणि इनफॅलिबल, फॅलिबल म्हणजे काय? तो फॉल्स असूच शकत नाही, तो चुकीचा असूच शकत नाही, त्याला म्हणायचं इनफॅलिबल. त्यानंतर आहे इलेजिबल. बघितलं, आपल्याला वाचता येत नाहीये, त्याने असं लिहिलंय की आपल्याला वाचताच येत नाहीये. ओके, इथपर्यंत कळाले सगळ्यांना? पुढचा आता इनचे काही शब्द आहेत बघा. पहिला आहे इनवेस्टिचर. इनवेस्टिचर इनवेस्टी आणि चर. म्हणजे वेस्टिचर म्हणजे काय माहितीये का? वेस्टिचर म्हणजे त्याला एक सेरेमनी आहे, सेरेमनी आहे की ज्याच्यामध्ये त्याला पॉवर दिली जाते. कसं लक्षात ठेवता येईल सांगा बरं जरा मला पटकन, काहीतरी ह्याच्यात एक डोकं लावा. वेस्टिचर, इनवेस्टिचर, इन्वेस्ट आणि इचर. इन्व्हेस्ट करायच्या का पॉवर त्याच्यामध्ये? नाही. सेरेमनी टू गिव्ह पॉवर्स. हा शब्द आहे ना, काहीतरी याला करून ना स्टार करून ठेवू आपण, मग त्यांना लक्षात ठेवता येईल आपल्याला, त्याला आपण सारखं सारखं वाचू. ठीक आहे. त्यानंतर आहे इनविडस. इनविडस म्हणजे काय? की जो की मत्सर करतो, कॉझिंग इलविल किंवा एनवी याच्यामध्ये तो ना इनविडियस. इन आणि विडियस. इनविडियस म्हणजे काय आहे तो? तर तो द्वेष उत्पन्न करतो लोकांमध्ये मत्सरची भावना जी आहे तर ती निर्माण करतो. कॉझिंग इलविल, कॉझिंग इल विल म्हणजे वाईट करतो तो कोणाकोणाचं. कॉझिंग इलविल म्हणजे काय? तो लोकांमध्ये वाईट करणारा. लेक्चर स्टक होतोय का? नाही, चालू आहे बघा. एकदा बॅकला या आणि परत स्टार्ट करा बघा. त्यानंतर आहे इनवॉयलेबल. इनवॉयलेबल म्हणजे काय रे? तर इनवायलेबल म्हणजे तो आहे नॉट वायलेबल आणि नेवर टू बी डिसऑनर्ड. हे 4-5 शब्द आपल्याला आता नवीन आलेत थोडे, तर ते आपल्याला नीट करावे लागतील बघा. नेवर टू बी डिसऑनर्ड म्हणजे ज्याचा आपण डिसऑनर्ड करू शकत नाही. इनवॉयलेबल आहे तो, त्याला वॉयलेटच आपल्याला करता येत नाही, कारण ते पवित्र आहे. कारण ते काय आहे? पवित्र आहे. इनवॉयलेबल, त्याला आपल्याला वॉइड करताच येत नाही. वॉइड म्हणजे काय? की त्याला आपण अवॉइडच नाही त्याला करू शकत. लेक्चर स्टक होतोय का बघा? सांगा मला, स्टक होत असेल तर पटकन. लेक्चर अडकतंय का बघा? म्हणजे माझ्या फोनवर तरी अडकत नाहीये बघा. कोणाला प्रॉब्लेम असेल तर एकदा बॅकला या आणि पुन्हा स्टार्ट करा. सो इनवॉयलेबल म्हणजे काय? की त्याला आपण अवॉइडच नाही करू शकत, त्याला वॉयलेट नाही करू शकत. वॉयलेट म्हणजे काय करणार आहे? की वॉयलेट करणं म्हणजे काय? कायदा आपण वॉयलेट करतो म्हणजे त्याच्या विरुद्ध जातो आपण, तर ह्याला आपण विरुद्ध जाऊ शकत नाही ह्याच्या. म्हणजे तो काय आहे? पवित्र ती गोष्ट आहे. कळलं? त्यानंतर पुढचा आहे इनविडियस. तो विडियस म्हणजे काय? तो विडियस म्हणजे एक असं लक्षात ठेवा, इनविडियस म्हणजे एक माणूस बिना कामाचा विडी ओढत बसलाय आणि बिन कामाचा लोकांना काय करतोय? लोकांबद्दल तो द्वेष पसरवण्याचं काम करतोय. बसलाय आपला तो तसा. आणि इथं आहे इनवेस्टिचर. इनवेस्टिचर म्हणजे काय? की ज्याला पॉवर देण्याची जी सेरेमनी आहे, कॉरोनेशन पण आपण त्याला म्हणू शकतो, राज्याभिषेक. म्हणजे जिथं आपण त्याला पॉवर देतो तर त्याला आपण कॉरोनेशन, तुम्हाला कॉरोनेशन सेरेमनी माहिती असेल. इलिटरेट म्हणजे त्याला तो अशिक्षित आहे. इलेजिबल, ते आपल्याला वाचताच येत नाहीये. आणि इनफॅलिबल, फॅलिबल म्हणजे तो फॉल्स असू शकत नाही, तो बरोबरच असणार आहे. स्पाय तुम्हाला माहिती आहे, स्नूपिंग तुम्हाला माहिती आहे, पॉप्युलिस्ट माहिती आहे, रेजिसिड म्हणजे राजाचा वध करणे. ओके, आग लावतोय तो. विड्या टाकून आग लावतोय तो. सो इनविडियस आहे तो विड्या टाकून आग लावतोय. बरोबर आहे. असं पण आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, पुढचे 2 शब्द घ्या. एक आहे बायगॉट. आणि पुढचा आहे ब्लॉन्डे. तर ब्लॉन्डे म्हणजे काय? की ब्लॉन्डे हेअर्स असतात, तुम्हाला माहिती? ब्लॉन्डे हेअर्स तुम्ही आता ऐकलंय की नाही माहित नाही तो शब्द, पण मी ऐकला. ते ॲडव्हर्टाईज येतात बघा कलरिंगच्या, हेअर कलरच्या, त्याच्यामध्ये तो शब्द असतो ब्लॉन्डे हेअर्स. तर तो ब्लॉन्डे म्हणजे काय? की तपकिरी रंगांचे किंवा निळे केस
तपकिरी केस किंवा निळे केस किंवा घारे डोळे असलेली स्त्री जी आहे, हॅव्हिंग फेअर स्किन आणि हेअर, म्हणजे तिचे केस आणि त्वचा तिची एकदम ब्लॉन्ड आहे, ब्लॉन्ड, असं लक्षात ठेवा. ब्लॉन्डे आहे ती, ब्लॉन्डे. ॲक्च्युली ब्लॉन्डे हेअरला असतं ते तसं, पण तसा लक्षात ठेवा तो शब्द, कारण तो एकदम वेगळा शब्द आहे, त्यामुळे तो तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर आहे बायगॉट. बायगॉट म्हणजे काय आहे तर ॲन ऑब्स्टिनेट अँड इनटॉलरंट पर्सन, म्हणजे जो धर्माविषयी एकदम भरपूर फाजील अभिमान बाळगणारा, धर्मांध पण त्याला पण म्हणू शकतो, धर्मांध कोण आहे तो बायगॉट. बाय गॉड, बास, त्याला बाकी काही दिसत नाही, म्हणजे फक्त त्याला धर्म दिसतो त्याचा, म्हणून त्याला म्हणायचं बायगॉट. काय म्हणायचं? बायगॉट. आता हा बायगॉट एक थोडासा वेगळा आहे. ब्लॉन्डे तर तुम्हाला त्या महिलेवरनं लक्षात राहील. त्यानंतर इन्व्हेस्टिचर जो होता मागाचा, तो एक फक्त आपल्याला कठीण सापडला एवढ्या ह्याच्यामध्ये. बाकी मला वाटत नाही कुठलाही शब्द आपल्याला लक्षात राहणार नाही, असा एक पण शब्द नाही. फक्त इन्व्हेस्टिचर आहे, म्हणजे इन त्याच्यामध्ये आपण काहीतरी टाकतोय, त्याला आपण काय टाकतोय, त्याच्यामध्ये पॉवर्स टाकतोय. आणि बायगॉट म्हणजे काय आहे, तो धर्मांध वेडा आहे, धर्माविषयी त्याला प्रचंड अभिमान आहे असा तो. त्यानंतर बिब्लिओफाईल. बिब्लिओफाईल म्हणजे काय रे, तर बायबल्स म्हणजे बुक्स, त्याला बुक्स फार आवडतात. बिब्लिओफाईल, त्याला फाईल्स आणि बुक्स एवढंच आवडतं त्याला, म्हणजे तो कोण आहे, तो आहे बुक लवर. कोण आहे तो? बुक लवर आहे तो, बुक लवर. ओके. आता घरं आहेत, घरं, प्राण्यांची घरं जी असतात ना ती. एक आहे तुमचं आर्चिव्ज. आर्चिव्ज म्हणजे काय, तुम्ही व्हॉट्सअपवरती बघितलंय का रे, एखादा मॅसेज किंवा एखादं काय ते असतं ते चॅटिंग असतात ती वगैरे अशी साईडला गेली की ते आर्चिव्ज होतात किंवा ते मेसेजेस आर्चिव्ह होतात, म्हणजे ते संग्रह होतो त्यांचा साईडला कुठेतरी. माहिती आहे का? माहीत नसेल तर त्यांनी चेक करून बघा व्हॉट्सअपमध्ये, तर ते आर्चिव्ज होतात. आर्चिव्ज म्हणजे काय की जो तुमचा संग्रह होतो एका साईडला, त्याला म्हणायचं. किंवा ऐतिहासिक संग्रह असं सुद्धा म्हणू शकतो, ज्या फाईल्स एक साईडला ठेवणं, संग्रहित करणं, ऐतिहासिक कागदपत्रे, तर ह्याला सुद्धा आपण आर्चिव्ज असं म्हणतो. काय म्हणतो ह्याला आपण? आर्चिव्ज. हां, तर तो संग्रहच लक्षात ठेवून द्या तुम्ही ऐतिहासिक कागदपत्रांचा. पुढचा आहे कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंट स्कूल तुम्हाला माहिती आहेत. तर कॉन्व्हेंट स्कूल कोणाचे असतात, ते नन असतात ना, नन, त्या ननच्या असतात. हां, जीमेलमध्ये पण असतो. हां, तर कॉन्व्हेंट स्कूल तुम्हाला माहिती आहे, जिकडे की नन्स असतात, तर नन्सची जागा जी असते ना त्याला कॉन्व्हेंट म्हणतात. आणि त्या कॉन्व्हेंटचे आता स्कूल केलेत आपण, कळलं? एक मिनिट. हा, ओके. सो कॉन्व्हेंट म्हणजे काय, जिकडे त्या नन्स राहतात त्यांना कॉन्व्हेंट म्हणायचं. पुढचं आहे मोनास्ट्री. मोनास्ट्री म्हणजे काय रे, जिकडे ते मॉंग्स राहतात, मॉंग्स, मठ, मठ. मोनास्ट्री म्हणा किंवा मोनास्टेरी म्हणा, जे तुम्ही म्हणता ते म्हणा, जिकडे मॉंग म्हणजे साधू राहतात. हां, साधू राहतात, मॉंग्स राहतात, मठ असतो ना तो मठ, त्याला म्हणायचं. त्यानंतर डेअरी. डेअरी म्हणजे काय रे, डेअरी म्हणजे स्क्विरल्स होम आहे. बघा छान शब्द आहे हा, म्हणजे वेगळा शब्द सापडलाय आपल्याला, स्क्विरल्स होम, माहिती नसलेला. डेअरी. हां, डेअरीमध्ये कोण असतं? डेअरी म्हणजे गाई असतात तिकडे डेअरीमध्ये. हां, त्या डेअरीमध्ये इथं कोण आहेत? खारुताई आहे, खारुताई. म्हणजे खारुताईचं घर किंवा स्क्विरल्स होम, याला डेअरी म्हणायचं. लक्षात राहील तुमच्या डेअरी. आता बघा, आत्तापर्यंत याच्यातले जे नवीन शब्द होते, जे आपल्याला फार वेगळे वाटले, त्यांना आपण हायलाईट करून घेऊ आत्तापर्यंत. बघा, डेअरी जी आहे ही डेअरी, तर तिला करा डेअरीला. स्क्विरल होम आहे ते. त्यानंतर आणखीन कुठले कुठले शब्द तुम्हाला कठीण वाटतात? ब्लॉन्डे, हां, ती महिला आहे ती. तर बायगॉट, धर्माबद्दल त्याला फारच फाजील अभिमान असलेला. ओके. इनवॉयलेबल तर माहिती आहे आपल्याला. इनविडियस माहिती आहे, तो विड्या पिऊन पिऊन आग लावतोय सगळीकडे, मत्सर पसरवण्याचं काम करतो. इन्व्हेस्टिचर, त्याला सेरिमनी आहे ती, सेरेमनी. त्यानंतर सेप्टिक. सेप्टिक, हां, सेप्टिक काय, तेच की कुठेतरी काहीतरी लागलं आणि त्याच्यावर सतत डाऊट घेत राहणं की ह्याला सेप्टिक होईल का, ह्याला सेप्टिक होईल का, असं. त्यानंतर आणखीन कुठला कठीण वाटला तुम्हाला? अजून कुठला? सायनिकल वाटला का? साय, सगळ्यातली साय काढायचा, निंदा करणारा.
त्यानंतर व्हिमसिकल एक आपल्याला वेगळा वाटला. व्हिमसिकल म्हणजे काय असतो की तो व्हिमसिकल किंवा इसेंट्रिक म्हणजे तो इतकं लोकांनी त्याच्यावर सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालाय तो की तो इतका विक्षिप्त आहे, ऑड आहे. नंतर पेड अँटिक म्हणजे काय, त्या अँटिक वस्तूंच्या बारीक बारकावे बघत राहणारा अँटिक आहे तो. त्यानंतर पॅसिमिस्ट माहिती आहे, पॉलिंड्री, बाकी सगळे वरचे शब्द तुम्हाला माहिती आहेत. आफ्टर मॅथ काय परिणाम होईल तो म्हणजे परिणाम. ॲपिशियानाडो म्हणजे काय रे, की तो खूपच अफेक्शनेट आहे देवाबद्दल, बरोबर, एकनिष्ठ आहे तो भक्त. हा, त्यानंतर डेअरी, जो आता आपण बघितला तो एक चांगला शब्द होता, डेअरी. डेअरी म्हणजे डेअरीमध्ये खारुताई आहे, खारुताईचं घर आहे ते डेअरी म्हणजे. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना. पुढचं बघा. ओमेन्सुरेट म्हणजे काय, ओमेन्सुरेट म्हणजे इक्वल आहे तो. कसा लक्षात राहील सांगा पटकन. कसा लक्षात राहील पटकन सांगा. ओमेन्सुरेट किंवा त्याला आपण असं पण म्हणू शकतो, कोणाच्या तरी अनुरूप आहे तो, कोणाला तरी साजेसा आहे तो, साजेसा, इक्वल, इक्विवॅलेंट. तर हा एक वेगळा शब्द आहे, ह्याला आपण हायलाइट करून ठेवू कारण तो वेगळा आहे. तो ओमेन्सुरेट आहे, ओमेन्सुरेट. पुढचा आहे कॉमली. कॉमली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कमली. तर कमलीच लक्षात ठेवा इथे, कॉमली. अट्रॅक्टिव्ह म्हणजे कमली. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय आहे, कमली, कोमली. त्यानंतर युफोरिया तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, युफोरिया सोप्पा शब्द आहे एकदम, म्हणजे अत्याधिक आनंद होणे म्हणजे युफोरिया आहे तो, फिलिंग एक्स्ट्रीम हॅपीनेस. नंतर युफेमिझम आहे. युफेमिझम म्हणजे काय की युफेमिझम म्हणजे काय म्हणायचं त्याला, काहीतरी वाईट गोष्ट चांगल्या शब्दामध्ये सांगायचं, त्याला म्हणायचं युफेमिझम. फेमिझम म्हणजे काय, बायका असतात ज्या की वाईट गोष्टी पण कशा गोड सांगत असतात, असं लक्षात ठेवा. युफेमिझम म्हणजे शुगर कोटेड पील म्हणू शकतो त्याला, युफेमिझमला. अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात सांगणे, याला युफेमिझम म्हणायचं. ओके, युफोरिया तुम्हाला माहिती आहे. युफेमिझमला पण आपण काय करून ठेवू, माइल्ड टर्म फॉर ब्लंट वन. आता काही मुलं म्हणजे जे तुम्ही म्हणताय ना की इंग्रजीमध्ये लिहा, तर इंग्रजीत ह्याला आपण जेव्हा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स करतो तेव्हा आपल्याला इंग्रजी शब्द ॲक्च्युली लागतात. इथे आपल्याला फक्त अर्थ आपल्याला समजायला पाहिजे. मग बाकी आपल्याला अर्थ, कारण त्याला असा एक स्पेसिफिक शब्द नसतो, त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एक ओळ असते, त्या ओळीबद्दल तुम्हाला एक शब्द सांगायचा असतो, म्हणून फक्त आपण त्या शब्दावर फोकस करतोय. ठीक आहे. त्यानंतर प्लुटोक्रॉसी बघितला, प्लुटो म्हणजे पैसा असणारे लोक. नंतर ऑटोक्रॅसी म्हणजे काय, हुकुमशाही आहे. ब्युरोक्रेसी म्हणजे काय रे, ब्युरोक्रेसी नोकरशाही माहिती आहे. हिप्पोक्रेसी म्हणजे काय, प्रिटेंड करणं. किती हिप्पोक्रेसी आहे म्हणजे किती ढोंगीपणा आहे. हिप्पोक्रेसी तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला शब्द, हिप्पोक्रेसी, ढोंगी आहेत, ढोंगी. त्यानंतर आहे मोनोपॉली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शब्द. मोनोपॉली म्हणजे काय, एकाचाच अधिकार असणं, एकाचीच मक्तेदारी असणं, त्याला म्हणायचं मोनोपॉली. ओके, चला. त्यानंतर 2-3 छोटे शब्द घ्यायचे आणि मग नंतर तुम्ही मला सगळे शब्द सांगाल, जेवढे आतापर्यंत शब्द झाले सगळेच्या सगळे सांगाल. ठीक आहे. पुढचा आहे पेडियाट्रिक. पेडियाट्रिकची स्पेलिंग नीट बघून ठेवा. PAE आहे, D A ट्रिक्स AD पेडियाट्रिक्स. पुढचा आहे ओपॅलेसंट. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला ओपल माहिती आहे. ओपल नावाचा एक हे असतो, तो कोण असतो तो, ओपेल, आपला खडे असतात नाही का, ते कलरवाले खडे, त्याच्यामध्ये ओपल पण एक खडा असतो. तर तो ओपल खडा म्हणजे काय, त्याला मल्टी कलर असणारा, जो विविध रंग असणारा, त्याला म्हणायचं ओपेल सेंट. तर ओपेल म्हणजे खडा असतो आणि सेंट म्हणजे त्याला भरपूर विविध रंग असतात, असा तो ओपेलेसेंट आहे. पेडियाट्रिक तुम्हाला माहिती आहे, बाळांचा डॉक्टर असतो तो. त्यानंतर क्लॅस्ट्रोफोबिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. क्लॅस्ट्रोफोबिया म्हणजे बंद ठिकाणी
अडकण्याची ज्याला भीती असते तो क्लॉस्ट्रोफोबिया. आता हे जे शब्द माहिती आहेत ना, क्लॉस्ट्रोफोबिया, डायबेटिक आणि हा पेडियाट्रिक, हे सगळे माहितीचे शब्द आहेत. हे वाचत बसायचं नाही अजिबात. एकदा वाचलं विषय संपला. मग काय वाचायचं? वाचायचं काय? तर वाचायचं हे ओपॅलेसेंट मला माहिती नाही तो वाचायचा. त्यानंतर हिपोक्रेसी मला जर कधी आठवत नसेल तो वाचायचा. युफेमिझम नाही मला माहिती तो वाचायचा. हा युफोरिया 1000 वेळा वाचलाय, तोच 1000 वेळा वाचायचा नाही. कळालं? नाही तर मग आपले शब्दसंग्रह वाढत नाही नेतं आपला. त्यामुळे हे असं हे जे मी करते हायलाईट ते ह्यासाठी करते, कारण जे आपण हायलाईट नाही केलं ते आपल्या सगळ्यांचं पार्ट आहे ऑलरेडी. मी असंच कन्सिडर करते. ओके. सो 3 चौक 12 म्हणजे जवळजवळ 100 शब्द आपले झालेत. चला घ्या. पण याच्यात भरपूर आहेत आपल्याला. 450 म्हणजे जवळजवळ 800, 900, 1000, 1000 पर्यंत आपल्याला ते शब्द जे आहेत ते आहेत याच्यामध्ये करायला. चला घ्या. मला शब्द सांगा पटापट. चला. हा, बंद ठिकाणाची भीती आहे क्लॉस्ट्रोफोबिया. चला, शब्द जेवढे आतापर्यंत बघितले पटापट सांगा, पटापट टाईप करा. प्रत्येकाने 5-5 तरी टाईप करायचेत. हा, फोबिया म्हणजे भीती, त्याचा रूट वर्ड आहे. मग ती भरपूर वेळ ह्याची भीती असते. क्लॉस्ट्रोफोबिया असतो, त्यानंतर लोकांची भीती असते, उंच ठिकाणावरून पडायची भीती असते. अशा भरपूर साऱ्या भीती आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येकाने 5-5 शब्द टाईप करायचेत. पटकन करा, पटपट टाईप. तोपर्यंत पुढचे शब्द मी बघते. वेगळा रंग घेऊ. 5-5 शब्द. हा, जे आपल्याला कठीण वाटले ना तेच घ्या. हा, पटापट सगळ्यांनी टाईप करायचे. आठवा, जरा मेंदूवर तुमच्या जोर द्या आणि पटापट आठवा. एलिगी, यस. इसेंट्रिक, एफिशियनाडो, बलाड, ओडे, ओमेन्सुरेट, ओम, मेन. ओम आणि मेन. ओम आणि मेन म्हणजे म्हटलं ना तर ओम लक्षात ठेवा आणि मेन लक्षात ठेवा, की जो ओम म्हणजे काय, शंकर पण तुम्ही म्हणू शकता त्याला, आणि मेन म्हणजे माणूस, म्हणजे तो सगळ्यांना साजेसा अनुरूप असा असलेला माणूस आहे तो. ठीक आहे. बायगॉट म्हणजे कोण होता तो? बायगॉट, त्याला सारखं त्याच्या धर्माचं वेड लागलेला असा तो बायगॉट होता. येस. ऑस्ट्रासाइज. ऑस्ट्रासाइज म्हणजे काय, साईजच्या बाहेर करायचंय त्याला, माहिती आहे? पॅलिओग्राफी, ऑर्थोग्राफी, पिलफेरर, नंतर पोचर. पोचर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो मासे पकडणारा. प्लॅजियारिस्ट, चोरी करतो तो साधनांची साहित्याची. आणि क्लेप्टोमॅनिक, चोरी करणाराच. हे सगळे चोरीवाले शब्द आहेत. त्यानंतर इलिजिबल तर आपण बघितला. इनडेलिजिबल तो सुद्धा तो करिजेबल वालाच. त्यानंतर प्रोस्क्राईब. प्रोस्क्राईब एक नवीन चांगला शब्द आहे. त्यानंतर ऑप्टिमिस्टिक, अथिस्ट आणि मिझोलॉजिस्ट आणि हेरेटिक. तर हे सगळे सोपे आहेत शब्द. ओके, चला बघा. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑटिओज घेतला का मी? ऑटिओज. येस येस येस. मर्सिनरी म्हणजे काय रे, त्याला मनीच मनी पाहिजे नुसतं. त्याला मनीच मनी पाहिजेत. ओके, चला.
पुढचे नवीन नवीन शब्द घेऊ. चला, ऑटिओज आहे एक शब्द. ऑटिओज म्हणजे काय रे? की ओटिओज म्हणजे नको आहे ते आपल्याला, अननेसेसरी. कशाला ओटी भरून घ्यायचं असं, म्हणजे ओटिओज. म्हणजे ओटीवर ओझं झालंय तरी त्याने घेतलंय, कळतंय? ओटीवर ओझं झालंय तरी त्याने घेतलंय, म्हणजे तो अननेसेसरी आहे. काय आहे? अननेसेसरी आहे. ओके. प्रोस्क्राईब. प्रोस्क्राईब म्हणजे काय? तर बॅन करणं किंवा मनाई करणं. प्रोस्क्राईब म्हणजे यायला तिथं मनाई करणं किंवा बॅन करणं किंवा फॉरबिड करणं. तर प्रोस्क्राईब एक वेगळा आहे, तेवढा लक्षात ठेवा. प्रोस्क्राईब आहे तो की यायला मनाई करणं. प्रिस्क्राईब म्हणजे तुम्हाला प्रिस्क्राईब केलेलं आहे. प्रिस्क्राईब करणं म्हणजे काय? की डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, म्हणजे त्याला मनाई असते का नाही? त्या प्रिस्क्रिप्शनला मनाई नसते, पण हा प्रोस्क्राईब केलाय, पण ह्याला मनाई आहे, असं लक्षात ठेवा. आणि प्रोस्क्राईब म्हणजे काय? ॲडवाईज केलेला, सजेस्ट केलेला डॉक्टरांनी, तो प्रिस्क्राईब, तो तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आहे क्लिप्टोमॅनियक. क्लिप्टोमॅनियक म्हणजे काय रे? तर क्लिप्टोमॅनियक म्हणजे नेहमी चोरी करण्याची मानसिकता. म्हणजे त्याच्या मनात नुसतं क्लिप्टोच आहे. क्लिप्टो म्हणजे काय? तो चोरीच. त्याच्या मनात नुसतीच चोरी. काय आहे? त्याच्या मनात नुसतीच चोरी आहे, त्याला नुसती चोरीच करू वाटते, असा तो मॅनियक आहे. म्हणजे तो मनातच त्याच्या नुसतं क्लिप्टो 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 म्हणजे चोरीच करू मी. ओके. त्यानंतर आहे प्लॅजियारिस्ट. प्लॅजियारिस्ट तुम्हाला माहिती आहे की प्लॅजियारिस्ट कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही? असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्लॅजी म्हणजे किंवा प्लेन काहीतरी चोरतोय तो, किंवा प्लेन चोरताना त्याला अरेस्ट केलंय, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा प्लॅजी म्हणजे पैसे चोरताना त्याला अरेस्ट केलं, असं पण लक्षात ठेवू शकता. कसंही लक्षात ठेवा. प्लॅजियारिस्ट म्हणजे लिखाण साहित्य चोर आहे तो. लिखाण चोर म्हणा किंवा त्याला साहित्य चोर म्हणा. तो कोण आहे? प्लॅजियारिस्ट आहे. पोचर तुम्हाला माहिती आहे, तो मासे पकडतात ते, म्हणजे अवैधरित्या मासे पकडणे जे असतं ना, इल्लीगल फिशिंग करणं, इल्लीगल फिशिंग करणं, त्याला पोचर म्हणतात. पोचर. पोचर शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढचा आहे पिल्फनर. पिल्फनर म्हणजे काय? तर छोट्या छोट्या चोऱ्या करणे. पिल चोऱ्या करत राहायचं त्याचं. सो छोट्या छोट्या चोऱ्या, छोटी छोटी काय करायची? छोटी छोटी चोरी करत राहायचं, त्याला म्हणायचं पिल्फरर आहे तो. पिल्फरर म्हणजे पिल घेतो आणि फरार होतो, पिल घेतो आणि फरार होतो, असं लक्षात ठेवा. काहीतरी एक छोटीशी पिल घेतो आणि फरार होतो, म्हणजे छोट्या छोट्या चोऱ्या करायला येतो तो. त्यानंतर पुढचा आहे ऑर्थोग्राफी. ऑर्थोग्राफी, ग्राफी म्हणजे तुम्हाला माहिती आहे लेखन करणं, आणि ऑर्थो म्हणजे काय? तर पारंपरिक शब्द लेखन करणं. कन्व्हेन्शनल स्पेलिंग सिस्टीम ऑफ लँग्वेज म्हणजे पारंपरिक शब्द लेखन प्रणाली जी आहे, तिला ऑर्थो आणि ग्राफी. ग्राफी म्हणजे लिखाण आहे, तुम्हाला एवढं माहिती आहे, आणि ऑर्थो म्हणजे जे प्राचीन लेखन आहे, किंवा प्राचीन म्हणण्यापेक्षा त्याला पारंपरिक म्हणा. पारंपरिक प्रणाली, पारंपरिक लेखन प्रणाली. किंवा तुम्ही असं पण इथे लक्षात ठेवू शकता, ऑर्थो म्हणजे तुम्हाला ऑर्थो डॉक्टर माहिती आहे, हाडांचा डॉक्टर असतो तो, माहिती आहे सगळ्यांना. हाडांचा डॉक्टर तो पारंपरिकच आहे. हाडांचा डॉक्टर पारंपरिक, आपल्या सगळ्यांना हाडांचे आजार असतात, त्यामुळे तो ऑर्थोग्राफी म्हणजे पारंपरिक लिखाण. पारंपरिक लिखाण तुम्ही त्याला म्हणू शकता, कसंही तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आहे पॅलिओग्राफी. पॅलिओग्राफी म्हणजे काय? तर ते जे पिलर असतात ना, पिलर, त्या पिलरवर लिहितात माहिती आहे, एन्शियंट रायटिंग. पिलरवरती लिहिणे, त्याला आपण एन्शियंट रायटिंग असं सुद्धा म्हणू शकतो. एन्शियंट रायटिंग, पिलरवरती लिहिणे म्हणजे ऐतिहासिक लिखाण. आणि कॅलिग्राफी म्हणजे काय? कॅलिग्राफी म्हणजे ती हस्ताक्षर लिहिण्याची जी, ते पेन, ते टोकवाले पेन वगैरे घेऊन जे असं काही वाकडं तिकडं जे लिहत जातात, त्याला म्हणायचं हस्ताक्षर कला. हस्ताक्षर कला, कॅलिओग्राफी, ती तुम्हाला माहिती आहे. हस्ताक्षर कला. इथपर्यंत कळालं तुम्हाला सगळ्यांना? हां. पुढचं आहे ऑटिओज. ऑटिओज म्हणजे तुम्हाला सांगितलं मगाशी, ओटी भरून भरून घेतलंय, अननेसेसरी घेतलेला आहे. खालती पण हा शब्द आपण परत डबल आला वाटते हा शब्द आपल्याकडे, अननेसेसरी. कॉन्सेन्सस. कॉन्सेन्सस म्हणजे काय? सर्वांच्या समानुमताने म्हणजे एकमताने. कॉन्सेन्सस म्हणजे एकमत. आपण पॉलिटीमध्ये वाचला आहे हा शब्द. कॉन्सेन्सस म्हणजे एकमत असणे. त्यानंतर आहे ऑमनिसेंट. ऑमनिसेंट म्हणजे काय? त्याला सगळं माहिती आहे, त्याला सगळं ज्ञान आहे,
वन हू नोज एव्हरीथिंग, वन हू नोज एव्हरीथिंग, ज्याला म्हणायचं ओमनिसेंट. हां, त्यानंतर मॅलोमेनिया. मॅलोमेनिया काय आहे? मॅलोमेनिया म्हणजे हां, मेनिया मेलोडी, ही मेलोडी आहे, मेलोडी. आणि मॅन आहे, त्याला मेलोडी आवडते, म्हणजे त्याला संगीत वेडा आहे तो. मेलोडी मेनिया, संगीत वेडा, मेलोडी आवडणारा असा तो मेलोडियस, मेलोडियस मेलोमेनिया. नंतर त्याच्यामध्ये एक शब्द आहे ॲकॉस्टिकोफोबिया. ॲकॉस्टिकोफोबिया, ॲकॉस्टिकोफोबिया. तुम्हाला ते जे पहिल्याच्या ह्याच्यामध्ये बघा, ते एक सीडी असायची, सीडी. त्या सीडीवरती ते एक गाणं लागायचं आणि ती सीडी अशी गोल 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 फिरायची. त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का त्याला काय म्हणतात? तुम्हाला माहिती आहे का त्याला काय म्हणतात? ती जी सीडी असते त्या सीडीवरती ते एक असं पॉइंट टच करतात आणि मग ते गाणं वाजायला लागतं. त्याला काहीतरी ॲकॉस्टिक असंच काहीतरी त्याचं नाव आहे. तर ॲकॉस्टिकोफोबिया म्हणजे काय? त्याला गाण्याची भीती वाटते. फोबिया म्हणजे भीती आहे, पण कसली भीती? ॲकॉस्टिकची. म्हणजे ते म्हणजे तुम्ही एक असा विचार करू शकता, ते बघा भूतांच्या पिक्चरमध्ये, भूतांच्या सिरियलीमध्ये असं दाखवतात, एक माणूस चाललेला आहे आणि मागे ते टच झालं त्याला आणि ते वाजतं गाणं आणि अचानक ते बंद होतं, पुन्हा ते वाजायला लागतं गाणं. हां, सो ॲकॉस्टिक. ॲकॉस्टिक म्हणजे काय? ॲक्च्युली वाद्य जे असतात ना, वाद्य, त्याला ॲकॉस्टिक्स असं त्याचं हे आहे. हां, तर त्याला ॲकॉस्टिक फोबिया म्हणजे त्याला संगीताची भीती आहे. पुढचा आहे क्रेडुलस. क्रेडुलस म्हणजे कोण आहे तो? क्रेडुलस म्हणजे तो गलिबल आहे, गलिबल. क्रेडुलस म्हणजे तो गलिबल आहे. क्रेडुलस म्हणजे तो गलिबल. गलिबल म्हणजे काय? सगळ्या गल्लीत फिरतो तो, इतका भोळा आहे तो. येस, 1920 आहे तो. येस, हां, तो ग्रॅमोफोन आहे. हां, तो ग्रॅमोफोन आहे, बरोबर. गलिबल म्हणजे कोण? तो गल्लीमध्ये बोंबलत फिरतो, जो इतका भोळा आहे, तो सगळ्या गल्ल्या फिरत राहतो, चटकन त्याला कोणी फसवतं. म्हणजे तो क्रेडुलस आहे. काय आहे तो? क्रेडुलस आहे, क्रेडुलस. त्यानंतर आहे ॲलिगोरी. ॲलिगोरी म्हणजे काय? ॲलिगोरी, हां, ॲलिगोरी. गोरी म्हणजे एक गोरी मुलगी आहे कोणतरी आणि तिचाच तो काहीतरी शब्द आहे. हां, गोऱ्या मुलीची गोष्ट, गोरी मुलगी. ॲली म्हणजे गोष्ट असते. सो ॲलिगोरी म्हणजे काय आहे? रूपक कथा आहे तुमची. गोऱ्या मुलीची गोष्ट असं लक्षात ठेवा. हां, रूपक कथा म्हणजे कथा आहे, ती गोष्ट आहे, दृष्टांत, रूप, कथन. टेल म्हणजे काय असते? गोष्ट असते, माहिती आहे तुम्हाला. पुढचा आहे ॲनिकडोट. एक ॲनिकडोट आहे आणि अँटीडोट. अँटीडोट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो की म्हणजे एखादा आपल्याला आजार झाला त्याच्यावरती देतो, जो उलटा त्याला काम करतो तो, तर त्याला अँटीडोट म्हणतो ना आपण. तर त्याला ॲनिकडोट काय आहे? तर ॲनिकडोट, तर ॲनिकडोट म्हणजे आहे घटनावृत्त सांगणे किंवा रंजक प्रसंग सांगणे, ॲनिकडोट. आता ह्या ॲनिकडोटचं काय सांगायचं बरं? टेल म्हणजे काय माहिती आहे ना? गोष्ट आहे. हां, आता वेगळे शब्द ह्याच्यातले आपण काढून घेऊ, चला, जे आपल्याला वेगळे वेगळे वाटतात ते. ऑटिओज म्हणजे काय रे? ऑटी ओस घेतलंय म्हणजे भरपूर घेतलंय, ऑटिओस अननेसेसरी घेतलंय. प्रोस्क्राईब, प्रिस्क्राईब म्हणजे मार्गदर्शन करणं, सल्ला देणं, पण प्रोस्क्राईब म्हणजे मनाई करणं. क्लिप्टोमेनिया म्हणजे त्याच्या मनात नुसतीच चोरी आहे. प्लॅजियारिस्ट तुम्हाला माहिती आहे की तो अरेस्ट केलंय त्याला, प्लॅजियारिस्टला. पोचर तुम्हाला माहिती आहे, तो फिशिंग करणारा. पिलफनर, पिल आणि फरार, पिल आणि फरार. पुढचा आहे ऑर्थो आणि ग्राफी. ग्राफी म्हणजे काय आहे? तर लेखन आहे. आणि कसलं लेखन? ऑर्थो म्हणजे परंपरांपासून जे आपले हाडांचे आजार चालू आहेत ते आहेत का नाही, पारंपरिक लेखन प्रणाली. पुढचं आहे पॅलिओग्राफी. पॅलिओ म्हणजे पिलरवर जे लिहिलेलं असतं ऐतिहासिक काळातलं, त्याला म्हणायचं एन्शंट रायटिंग, ती आहे पॅलिओग्राफी. कॅलिग्राफी तुम्हाला माहिती आहे, ओटीओस, ओटीमध्ये हवं तेवढं घेणं, ओस ओस भरून घेणं. कॉन्सेन्सस म्हणजे एकमत आहे. ओमनिसेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ओमनी म्हणजे सगळं त्याला माहिती असलेला. मेलोमेनिया, मेलो म्हणजे काय होता? मेलोडी होता. आणि मेनिया म्हणजे तो वेडा झाला त्याच्यात, म्हणजे तो संगीत वेडा आहे. ॲकॉस्टिकोफोबिया म्हणजे ॲक्वास्टिक,
म्हणजे गाणी आहेत, ॲक्च्युली वाद्य असतात ती. तर ते वाद्यांची त्याला भीती वाटते, संगीताची भीती वाटते. क्रेडुलस होता तो क्रेडुलस, तुम्हाला शब्दपाठ असणार आहे. क्रेडुलस म्हणजे गलिबल आहे, याचा गलिबल महत्त्वाचा आहे. सो गलिबल म्हणजे तो गल्लीत फिरतो, इतका भोळा आहे तो, नुसता गल्ली गल्ली फिरत राहतो. ॲलिगोरी, ॲलिगोरी नावाची एक मुलगी आहे, अली जी आहे ती गोरी आहे, तिची जी गोष्ट आहे तिला रूपक कथा म्हटलं जातं, म्हणजे ॲलिगोरी आहे ती. आणि ॲनिकडोट, ॲनिकडोट म्हणजे रंजक प्रसंग, रंजन प्रसंग नाही, सॉरी, रंजक प्रसंग सांगणे. ॲनिक, कळालं इथपर्यंत सगळ्यांना? ओके. सो अशा पद्धतीने आपले एवढे हे शब्द झालेले आहेत. मला वाटतं 45 झाले. 45 पण शब्द आपले खूप झाले. आता याच्यामध्ये मागे जसं जाऊ आपण, आपल्याला हेच शब्द परत 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 सगळे दिसणार आहेत. बघा ॲलिगोरी, पुन्हा 80 नंबरला ॲलिगोरीच आहे. आता पुढचं बघा, प्लुटोक्रॉसी आहे. प्लुटोक्रॉसी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्यानंतर बिब्लिओफाईल माहिती आहे, पुस्तक प्रेमी आहे तो. त्यानंतर सॅडिस्टिक, सॅडिस्टिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सॅडिस्टिक तो सगळ्यांना सॅड करतो आणि त्याला आनंद मिळतो. सॅड करून स्टिक घेतो. एखाद्या मुलाच्या हातामध्ये स्टिक आहे तर त्याला सॅड करून ती स्टिक घेतो त्याकडनं ओढून, म्हणजे इतरांना दुःख देऊन त्याला आनंद होतो. मिझोगॅमिस्ट तुम्हाला माहिती आहे, मिझोगॅमिस्ट माहिती आहे. आणि मिझॅन्थ्रॉप, मिझॅन्थ्रॉप म्हणजे काय रे, जो की काय म्हणतो त्याला आपण, येस येस, रंजक प्रसंगात अनेक डॉट्स असतात असं पण आपण म्हणू शकतो. येस, रंजक प्रसंगात अनेक डॉट असतात, तो तसं पण म्हणू शकतो. बरोबर आहे, चांगलं हे केलंय. त्यानंतर मिझॅन्थ्रॉप म्हणजे काय, जो मानवता त्याला नको, त्याला म्हणजे लोकच नको आहेत त्याला. ठीक आहे. त्यानंतर ब्युरोक्रॅट तुम्हाला माहिती आहे, ब्युरोक्रॅट नोकरशाही आहे. होमिसाइड म्हणजे काय रे, होमिसाइड, होमी म्हणजे माणूस ना, तो होमोसेपियन वगैरे, तर तो होमिसाइड म्हणजे त्यांना मारणं, माणसाला मारणं, मनुष्य हत्या करणं. त्यानंतर आहे अ पर्सन हू स्टडीज द फॉर्मेशन ऑफ द अर्थ, अर्थचा अभ्यास करणं, मिटेरिओलॉजिस्ट. कोण आहे तो? मिटेरिओलॉजिस्ट आहे का अर्थचा अभ्यास करणारा? नाही, जिओलॉजिस्ट. जिओलॉजिस्ट म्हणजे कोण? अर्थचा अभ्यास करणारा. मिटेरिओलॉजिस्ट म्हणजे तो जे मोजमाप आपण मोजतो ना मीटरमध्ये वगैरे, त्याचा अभ्यास करणारा मिटेरिओलॉजिस्ट. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मनुष्यशास्त्राचा अभ्यास करणं, की मानवाचा कसा उगम उदय झाला, त्याची संस्कृती कशी उदयाला आली, त्याचा अभ्यास करणं. सिस्मॉलॉजी माहिती आहे, भूकंपाचा अभ्यास करणं. त्यानंतर एक आहे ग्लटन, ग्लटन, ग्लटन म्हणजे काय? खूप खाणारा, नुसता काय बोलतो त्याला आपण, ग्लटन, खादाड, खादाड आहे तो, खादाड, त्याला काय म्हणायचं? ग्लटन. त्यानंतर आहे रिव्हिलर, रिव्हिलर, ह्या रिव्हिलरवर ना लक्षात ठेवा रणवीर, रणवीर सिंग लक्षात ठेवा, रणवीर. रिव्हिलर म्हणजे कोण आहे? रणवीर सिंग आहे तो. त्याला अतिउत्साही असतो तो, कधी पण बघा तुम्ही त्याला. ओके, आपल्या चार्जिंग संपलेली आहे आयपॅडची, सो आपण इथं थांबूया. सो शेवटचा शब्द तेवढा लक्षात ठेवा, रिव्हिलर होता, रिव्हिलर. रिव्हिलर म्हणजे काय आहे तर तो रणवीर सिंग आहे. तर तो भरपूर उत्साही असतो, तो कधीही उत्साहीच असतो. तुम्ही त्याला कधीच असं निराश बघितलंच नसेल, कुठल्याही कार्यक्रमात बघा तो अतिउत्साही असतो. ओके, सो 50 आपले शब्द झालेले आहेत. 50 म्हणजे 50 चोक काहीतरी शब्द, 50 चोक 200 वगैरे शब्द झालेले आहेत. 200 नाही झाले पण 150 झाले, काही काही ठिकाणी एक एकच शब्द आहे. सो 150 शब्द झालेले आहेत इथे. ठीक आहे. सो उद्या परवा आपलं हे सगळं वन वर्ड आधी आपण संपवू, त्यानंतर इडियम फ्रेजेस संपवू, जे महत्त्वाचं आहे ते आपण पटापट आता संपवू. आता एवढे शब्द झाले की पुढचे शब्द जे आहेत, येस, ग्लटन, जो मटन खूप खातो तो ग्लटन, हां असं पण लक्षात ठेवू शकता. ओके ओके, हां ठीक आहे. सो थांबूया आपण इथे आणि उद्या जे पुढचे शब्द आहेत ते उद्या अजून आपण संपवून टाकूया. ओके, हां. आता एक काम करायचं की रोज झोपताना कमीत कमी स्वतःचे 10 जे कठीण शब्द असतात ना, ते कठीण शब्द स्वतःचे 10 शब्द रोज तुम्ही टेलिग्रामचा आपला जो चॅनल आहे त्याच्यामध्ये 10 शब्द टाका, की जेणेकरून तुम्हाला ते तेवढे 10 शब्द तुमचे जे आहेत हे बाकी सगळ्यांचे पण पाठ होतील. ओके, सो थांबूया इथे आपण.